दिव्यांग मुलांचं पुढे काय? ज्यांचा IQ हा 70 पेक्षा कमी असतो त्यांना आपण परमनंटली डिसेबल समजतो. समजा सेलिबल पॉल्सी मुलगा आहे तर त्याच्या मुठी उघडत नाही किंवा तो आय कॉन्टॅक्ट देत नाही ऑटिस्टिक मुलगा, त्याचं आधार कार्डच नसतं. मग अशी मुलं अस्तित्वातच नाही आहेत असं आपण धरून अरे बापरे. मी पोलिसांना असा एक डेटा दिलेला आहे आमचा. ते चेक करतात की हा मुलगा हा आहे, त्याला बोलता येत नाही पण हा मिसिंग आहे, याला या पत्त्यावर सोडायचंय. एक सुमित नावाचा आमच्याकडे मुलगा होता, तो ना लिटरली स्वतःची नखच उघडून टाकायचा आणि ब्लीड व्हायचा पण तो कधीही रडायचा नाही, कारण त्याला ते पेन नाही होत. की ही मुलं बरीचशी शिकतात, त्यांना काम पण करायचं असतं पण कोण काम देतच नाही. कॉर्पोरेट्सनी अशा मुलांसाठी जागा ठेवाव्यात, त्यांना एम्प्लॉयमेंट द्यावी किंवा त्यांचे इमोशनल मेल्टडाऊन्स असतात त्यांना हँडल करायला शिकावं. आमच्याकडे पण 1-2 टीचर्स असे होते ज्यांनी प्रेग्नंट झाल्यावर जॉब सोडला कारण त्यांना वाटलं की मला असं मूल होईल. एका ठिकाणी तुम्ही इन्क्लुजन बद्दल बोलता, सामाजिक प्रवाह त्या मुलांनी यायला पाहिजे असं म्हणता आणि दुसऱ्या वेळेला त्यांना गेटेड कम्युनिटीज मध्ये ठेवता कारण समाज त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही असं वाटतं. सो हे व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी वाटतं मला. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. पुढे काय मध्ये आपण कायमच वेगवेगळे विषय आणत असतो आणि वेगवेगळ्या विषयांच्या तज्ज्ञांना इथे बोलवून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आजही आपण अशाच एका विषयावर इकडे बोलणार आहोत. आजचा विषय ना खरं तर खूप संवेदनशील आहे, अगदी हृदयस्पर्शी आहे. म्हणजे डाऊन सिंड्रोम किंवा ज्यांना स्पेशल अटेन्शन द्यावं लागतं अशी मुलं, ज्यांना आपण दिव्यांग सुद्धा म्हणतो. म्हणजे जर का समजा माझं मूल दिव्यांग आहे किंवा मेंटली चॅलेंज्ड आहे किंवा स्पेशल चाइल्ड आहे, त्यांच्यावर तर मी विशेष प्रेम करतोच किंवा करतेच किंवा त्यांच्याकडे मी एक माझं वेगळं लक्ष असतं, जास्त लक्ष असतं. पण माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय? त्यांची काळजी कोण घेणार? किंवा त्यांना जे स्पेशल अटेन्शन लागतं ते कोण देणार? आज याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत उर्मी फाउंडेशनच्या सोनाली श्यामसुंदर मॅम. सोनाली ताई, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. सोनाली ताई, आपला आजचा विषय आहे दिव्यांग मुलांचं पुढे काय. दिव्यांग मुलं ही नवीन टर्म आता इंट्रोड्यूस झालेली. दिव्यांग आधी अतिशय डेरोगेटरी शब्दांनी उच्चारलं जायचं, मतिमंद किंवा गतिमंद असं या मुलांना म्हणलं जायचं. ते आता नाही म्हणत, आपण त्यांना दिव्यांग म्हणतो. डिसेबिलिटी सेक्टरमध्ये काम करायला एकदम जोरात सुरुवात झाली जेव्हा PWD ऍक्ट 2016 मध्ये पास झाला. त्याच्या आधी सगळ्या शाळा किंवा सगळीकडे पेरेंट असोसिएशन खूप ऍक्टिव्ह होत्या. ज्या पालकांना दिव्यांग मुलं आहेत त्यांनी एकत्र येऊन आपल्या शाळा किंवा त्यांच्या संस्था काढलेल्या ज्या फिनान्शियली स्टेबल असलेल्या लोकांसाठी चांगलं काम करत होत्या. मला ग्रॅज्युअली फील्डमध्ये या काम करता करता NGO सेक्टरमध्येच काम करता करता समजलं की दिव्यांग मुलंही असतात आणि जी बिलो पॉवर्टी लाईन किंवा मार्जिनलाइज कम्युनिटीजमध्ये राहणारी मुलं असतात त्यांना एज्युकेशन, हेल्थ फॅसिलिटीज पासून ते लांब असतात. ह्याच्यासाठी नाही की त्या पालकांना ठेवायचं असतं, ह्याच्यासाठी कारण त्यांना माहित नसतं कोणाकडे जाऊ, काय करू. आणि बऱ्याच पालकांना असं पण वाटतं की हा मुलगा बरा होईल नंतर, त्यामुळे इमिजिएट ट्रीटमेंट किंवा इमिजिएटली डॉक्टरांना किंवा शाळेत अप्रोच करून त्याचं शिक्षण लगेच चालू होत नाही, अर्ली इंटरव्हेन्शन होत नाही. किंवा स्पेशल मुलांसाठी आपण असं बघतो तर प्री स्कूल्स अशा काही नसतात. सो त्या भरपूर मिसिंग जागा होत्या एज्युकेशन किंवा थेरपीच्या, जे आमची संस्था पूर्ण करायचा प्रयत्न करते. बट अदरवाईज समाजात आपण बघू तर भरपूर सारे प्री वोकेशनल सेंटर्स किंवा अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स आहेत जिथे अशी मुलं जातात, शिकतात आणि स्वतःच्या पायावर उभीही राहतात. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की दिव्यांग मुलं, तर त्यामध्ये साधारण कुठले कुठले प्रकार असतात? दिव्यांग मुलं आधी जनरली अशी मुलं पकडली जायची की ज्यांना कमी समज आहे, आपली कामं नीट करता येत नाहीत अशी. पण 2016च्या PWD ऍक्ट, पर्सन्स विथ डिसेबिलिटी ऍक्ट नंतर 21 डिसेबिलिटीज गव्हर्नमेंटनी लिस्ट डाऊन केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ड्रॉफिझम आहे, स्किझोफ्रेनिया आहे, ऑटिझम आहे, सेलिबल पॉल्सी आहे, ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर आहे किंवा ग्लोबल डेव्हलपमेंटल डिलेज आहेत, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे किंवा ऍसिड अटॅक किंवा सिकल सेल डिसीज असलेले लोक सुद्धा या दिव्यांगांमध्ये मोडतात. अशा 21 डिसेबिलिटीज म्हणू शकतो आपण की यांना आपण डिसेबल म्हणतो. त्यातनं दिव्यांग हा शब्द ह्या मुलांसाठी वापरला जातो जे न्यूरोलॉजिकली डिसेबल आहेत. पण ह्या सगळ्या दिव्यांग मुलांचा एक आता 2-3 वर्षामध्ये गव्हर्नमेंटनी नवीन आयडेंटिफिकेशन
मेथड काढलेली आहे. इट इज कॉल्ड UDID कार्ड, युनिक डिसेबिलिटी ID कार्ड, ओके. ज्याच्या थ्रू मुलांना बऱ्याचशा फॅसिलिटीज, ट्रेनर्स किंवा स्कॉलरशिप रिसीव्ह होऊ शकतात आणि हे हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला काढून आणायला लागतं. ओके. सो ज्या मुलांकडे आपण असं म्हणू शकतो की युनिक डिसेबिलिटी कार्ड आहे, ती मुलं दिव्यांग आहेत आणि त्याच्या टेस्ट असतात वेगवेगळ्या. आपण आज बोलणार आहोत ते न्यूरोलॉजिकली डिसेबल मुलांबद्दल बोलणार आहोत. त्याच्यामध्ये जी मुलं ज्यांचा IQ, बुद्ध्यांक हा 70 पेक्षा कमी असतो, त्यांना आपण परमनंटली डिसेबल समजतो. बरं. त्यांच्यामध्ये कुठलाही फरक करायला थेरपीज खूप द्यायला लागतात, इंटरव्हेन्शन खूप स्ट्रॉंग ठेवायला लागतं, मग त्या मुलांना मेनस्ट्रीम आपण करू शकतो. अच्छा. मग आता तुम्ही जे ID कार्डचा उल्लेख केला, तर त्याच्यासाठी असं काही एक स्पेसिफिक प्रोसिजर आहे का? बेसिकली हे कार्ड काढायच्या आधी आपल्याला आधार कार्ड असणं महत्वाचं आहे. हां. पण इथे सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्या मुलांसाठी येतो की समजा सेलिबल पॉल्सी मुलगा आहे, तर त्याच्या मुठी उघडत नाही किंवा तो आय कॉन्टॅक्ट देत नाही, ऑटिस्टिक मुलगा, त्याचं आधार कार्डच नसतं. अच्छा. मग अशी मुलं अस्तित्वातच नाही आहेत असं आपण धरून अरे चालतो. बापरे. पण मग अशा वेळेला सोल्युशन म्हणून आम्ही पालकांच्या आधार कार्डवर UDID कार्ड काढायचा प्रयत्न करतो. ओके. UDID कार्ड अप्रूव्ह करण्यासाठी कूपर किंवा सायन हॉस्पिटल, JJ किंवा नायर हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटल्सना अथॉरिटी दिलेली आहे. बिकॉज इट्स अ गव्हर्नमेंट कार्ड, सो बरोबर. कुठलेही हॉस्पिटल ते रिलीज करू शकत नाही. तिथे जाऊन ऑनलाईन एक फॉर्म भरायला लागतो, ज्याच्यामध्ये मुलाचं बिहेवियर, सोशल स्किल्स, अकॅडमिक स्किल्स ह्याचे पॅरामीटर्स डिफाईन केलेत किंवा ऐकू येतं का, या सगळ्या गोष्टी जस्ट हो किंवा नाही मध्ये आपल्याला तिथे मार्क करायला लागतात आणि मग तुम्हाला ते सांगतात की तुमच्या मुलाला आलियावर जंग अशी एक संस्था आहे, तिथे जाऊन ऑडिटरी त्याचं बरोबर आहे की नाही याचं टेस्ट करायला लागतं. आणि नाहीतर मग मुलाचं IQ टेस्टिंग बिनेट कामं किंवा विस सारख्या IQ टूल्सनी केलं जातं. खूप लहान मूल असेल, म्हणजे 6 वर्षाच्या आतलं मूल असेल, तर त्याचा IQ निघत नाही, अशा वेळेला SQ किंवा DQ काढतात, दॅट इज डेव्हलपमेंटल कोशन किंवा सोशल कोशन. सो त्याच्यामध्ये मोस्टली माइलस्टोन्स डिसाईड होतात, म्हणजे मान धरली आहे का, वेळेवर चालायला लागलेला आहे का, किंवा आय कॉन्टॅक्ट देतो का, हाक मारल्यानंतर बघतो का, या छोट्या छोट्या गोष्टींना असेसमेंट होते आणि समजतं की मुलाला नक्की प्रॉब्लेम्स आहेत डेव्हलपमेंटचे का नाही. आणि हे माइलस्टोन्स जेव्हा डिलेड आपल्याला दिसतात, मोस्टली अशा मुलांचा IQ आम्हाला दिसलाय की 70 बिलो असा आलेला आहे आणि ह्या मुलांना स्पेशल स्कूल्समध्ये एनरोल केलं जातं आणि थेरपी सजेस्ट केल्या जातात. जसं तुम्ही ऑटिझमचं म्हणालात, म्हणजे माझ्या संपर्कात पण अशी काही लोक आहेत ज्यांच्या मुलांना ऑटिझम आहे, पण त्यांचा IQ लेवल खूप हाय आहे. तर अशा कंडिशन्समध्ये मग त्यांच्यासाठी काय व्यवस्था आहे आपल्याकडे? अशा मुलांना गिफ्टेड चाइल्ड म्हणतात आणि हो. त्यांना खूप ऍडव्हान्स लेवलचा सिलेबस असतो. ते कुठला पण सिलेबस फास्ट पूर्ण करतात, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्डचा. आणि नेसेसरी नाहीये की तो नेहमी अकॅडमिक एक्सलन्स दाखवेल. बऱ्याचदा आमच्याच सेंटरला एक मुलगा यायचा जो खूप मस्त पेंटिंग्स करायचा आणि फास्ट होता शिकायला. सो आम्हाला कळलं की हा आमचा मुलगा नाहीये, की वी कॅनॉट टीच हिम. मग आम्हाला एक मेन्सा नावाची ऑर्गनायझेशन माहिती आहे. बरं. सो किंवा IPH ठाण्याला आहे, डॉक्टर नाडकर्णी चालवतात. तिथे जाऊन ते तुम्हाला त्या रिलेव्हंट ऑर्गनायझेशनशी कनेक्ट करतात, जिथे त्या मुलाला आपला एक्सलन्स दाखवायला अपॉर्च्युनिटी किंवा स्कोप मिळतो. ऑफकोर्स अगेन त्याच्या हे होतात, एंट्रन्स टेस्ट वगैरे होतात. पण IQ मोस्टली कसा असतो माहितीये, आता आपल्यासारख्या लोकांचा IQ 120 पर्यंत वगैरे असो फार तर, पण 120-130च्या पुढे असं म्हणतात आईन्स्टाईनचा IQ होता किंवा सायंटिस्ट किंवा अमेझिंग लोकांचा IQ तसा असतो. पण आता ती टर्म खूप इंटरेस्टिंग झालेली आहे, कारण लोक असं पण म्हणतात की केटी पेरीचा IQ किंवा लेडी गागाचा IQ पण मोठा आहे, बिकॉज ती खूप लोकांना इन्फ्लुएन्स करू शकते आणि ह्याच्यावर पण आर्टिकल्स पब्लिश झाले. वाव. सो ही कन्सेप्ट खूप वेगळ्या वेगळ्या अँगलनी बघितली जाते. पण इंडियामध्ये अकॅडमिक टर्म्सनी जर विचार करायचा ठरला तर त्याच्या पर्सनल, सोशल, रिक्रिएशनल, लॉजिकल रिझनिंग आणि फिजिकल कोऑर्डिनेशन त्याचं किती बरोबर आहे, ब्रेन आणि फिजिकल कोऑर्डिनेशन, ह्या पॅरामीटर्सवर मुलाचं IQ ठरतो आणि त्याला अकॉर्डिंगली स्कूल्समध्ये पाठवलं जातं. आपण आता असं म्हणतो ना की कोणालाही मूल होणं, कुठल्याही घरात मूल जन्माला येणं हे खूपच आनंदाची गोष्ट असते आणि प्रत्येक आई वडील, प्रत्येक पालक आपल्या मुलाचं संगोपन करत असतात, त्याला वाढवत असतात. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला प्रत्येक टप्पे बघावे लागतात, पण म्हणजे मान धरली आहे का, किंवा आय कॉन्टॅक्ट आहे का, किंवा हाक मारली की पटकन बघतोय का, अत्यंत महत्वाचा माइलस्टोन आहे. पण ह्या बाबत प्रत्येक पालकाला तेवढी माहिती असते का? आपण डिसेबिलिटीच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर हे जे माइलस्टोन्स आपण सांगतोय ना,
त्याचं मॅक्झिमम स्कोरिंग लागतं की असं पाहिजे. कारण बरीचशी मुलं सगळे माइलस्टोन अचीव्ह करतात पण बोलायला उशिरा लागतात किंवा चालायला उशिरा लागतात. सो अशा वेळेला तो डिसेबल असं नाही म्हणू शकत आपण. म्हणून बरेच पॅरामीटर्स टेक्निकली कॅल्क्युलेट केले जातात. तसं आपण म्हणतो की हो ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून नेहमी केस हिस्ट्री घेताना डॉक्टर विचारतात की मुलगा जन्माला आला तेव्हा रडलेला का? त्याला मारून बघतात किंवा बऱ्याचदा त्याला इन्क्युबेशनमध्ये पण म्हणून ठेवलं जातं. कारण आफ्टर डिलिव्हरी सुद्धा जर मुलाला खूप हाय फीवर आला, त्याला त्यामुळे आकडी आली, तर तो त्याचं इट्स काइंड ऑफ अ शॉर्ट सर्किट इन युअर ब्रेन आणि त्यामुळे सुद्धा डिसेबिलिटी डिटेक्ट होते. पण नेहमी हेच पॅरामीटर आपण नाही म्हणू शकत की होतात. कारण ऑटिझम हा 18 वर्षापर्यंत डिटेक्ट होतो. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरीत पण तो मुलगा अगदी छान नॉर्मल वाटू शकतो, पण 18 वर्षापर्यंत त्याच्यात ते सिम्पटम्स ग्रॅज्युअली दिसू शकतात आणि मग ते डिटेक्ट होऊ शकतं. ओके. सो ऑटिझम ही एकमेव अशी डिसेबिलिटी आहे ना, की ज्याचं कारण अजून आपल्याला नाही माहिती. आणि प्रीनेटल केअरचा विचार केला तर डाऊन सिंड्रोम हा क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. त्यामुळे फर्स्ट 3 मंथ्समध्ये जर आपण टेस्ट केली किंवा सोनोग्राफी केली तर कळतं, की मुलाला डाऊन सिंड्रोम आहे किंवा सेरिब्रल पॉल्सी आहे. पण ADHD, ऑटिझम, ID मुलांचं पटकन डिटेक्ट नाही करता येत. म्हणजे आईच्या गर्भात असतानाच आपण हा गोष्टीचा Yes. शोध घेऊ शकतो. घेऊ शकतो. पण मी अजून एकही आई आयुष्यात पाहिलेली नाही, की तिच्या टेस्ट झालेल्या आहेत आणि तिला कळलंय तिला डिसेबल मूल आहे आणि तिने कधी ते अबॉर्ट केलेलं नाहीये. ही एक गोष्ट आहेच आपल्याकडे, म्हणजे त्याला आपण नाकारूच शकत नाही. नाही. पण बऱ्यापैकी पोस्टनॅटल पण डिसेबिलिटीज होतात, जसं तुम्ही आता मेन्शन केलं. डिलिव्हरीच्या वेळेला समजा काही कॉम्प्लिकेशन्स आले, तर माहीत नसल्यामुळे आता ह्याचं करायचं काय? तर अशा वेळेला पालकांना काय गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? इन केस असं झालंच, तर अशा वेळेला पालकांना काय लक्षात घेणं गरजेचं आहे? दे जस्ट नीड टू बी अवेअर की असं काही झालेलं आहे आणि मुलाच्या डेव्हलपमेंटल डिलेजवर त्यांना क्लोजली लक्ष ठेवायचंय. आणि ज्या वेळेला त्यांना वाटतं की डिले झालेलं आहे त्यावेळेला इमिजिएटली थेरपिस्ट आणि डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट सुरू करायची. कारण भरपूर जणांना त्यांचे वडीलधारी लोक सल्ले देतात की होईल ठीक, काय एवढं त्याच्यामध्ये वगैरे. बरोबर. बट इट्स ओके, म्हणजे ठीक होईल, ठीक होणार असेल तर. पण जर नसेल तर उशीर जेवढा होतो डिसेबिलिटी इंटरव्हेन्शन मध्ये तेवढा त्याच्यात फरक नाही पाडता येत आपल्याला. कारण खूप लहानपणापासून सुरुवात केल्यानंतर अशा पण बऱ्याच केसेस आहेत की अर्ली इंटरव्हेन्शन झालेल्या मुलाचा तो नॉर्मल शाळेत जाऊन व्यवस्थित शिकू शकलेला आहे. पण त्याला आधीपासून सवय लावली गेली आहे तशी. सो ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय प्रीनेटल केअर पण इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेंट करायसाठी डिसेबिलिटी. म्हणजे नात्यात लग्न नाही करायचं, ते जेनेटिक असते डिसेबिलिटी होते. किंवा 2 मुलांमध्ये 2 वर्षाचं अंतर पाहिजे. सेफ हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीज पाहिजेत. आमच्या बऱ्याच कम्युनिटीमधल्या बायका आहेत ज्यांना तिसरी डिलिव्हरी ही पेड असते. म्हणून मोस्टली आम्ही बघितलं की तिसऱ्या डिलिव्हरी नंतर घरात चाकूने नाळ कापली जाते त्या मुलाची. आणि ज्यामुळे इन्फेक्शन, म्हणजे ज्याने आपण भेंडी आणि पालक कापतो त्याने मुलाची तुम्ही नाळ कापते, इट्स इन्फेक्शियस. किंवा मुलाला बऱ्याचदा मी असं पण ऐकलंय, आता ह्याच्यात पण 2 गट आहेत. काही लोक म्हणतात की जेव्हा आपण पोलिओचा डोस देतो किंवा आपण जे वॅक्सिनेशन मुलांना करतो लहान वयात जे करायचं असतं ते केल्यामुळे पण डिसेबिलिटी होते असं वाटतं. कारण काही काही डोस घेतल्यानंतर हाय फीवर आलेला आहे आणि त्यानंतर मुलाच्या बिहेवियरमध्ये किंवा ओव्हरऑल चेंज दिसलेला आहे. पण ह्याला ठोस असं शास्त्रीय काही आपल्याकडे असं आलेलं नाहीये. ओके ओके. आणि होऊ शकते. आणि आता एक स्टेम सेल म्हणून पण आलेले ज्यांनी लोक म्हणतात की बरा होईल मुलगा. पण तसं नाहीये. डिसेबिलिटी सेक्टरमध्ये किंवा ज्या कॉलेजेसमध्ये स्पेशल एज्युकेटर्स रेडी करतात त्यांना सगळ्यात आधी हे शिकवतात की 70 बिलो IQ असेल तर तुम्ही डिसेबिलिटी इज नॉट क्युरेबल. अच्छा. आणि ही IQ टेस्ट जी आहे ती साधारण कधी आपण म्हणजे किती लवकर करू शकतो? कधी पण. मी जसं म्हणाले 0 ते 6 वयोगट असेल तर SQ आणि DQ करू शकतो. 6च्या पुढे IQ निघू शकतो. क्या बात आहे. म्हणजे आपण जर का ह्या परिस्थितीमधनं आपल्या मुलाला वाचवायचं असेल तर एक प्रीनॅटल पण एक प्रिकॉशन असते, एक प्रिकॉशनरी काही टेस्ट असतात. म्हणजे आईच्या गर्भात जेव्हा बाळ असतं तेव्हा सुद्धा ह्या टेस्ट होऊ शकतात. आणि नंतर जर का झालं तर आपण IQ टेस्ट करून किंवा जसं सोनाली ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आपण टेस्ट करून त्यांच्यामध्ये डिसेबिलिटी आहे की नाही हे आपण नक्की बघू शकतो. आणि मला असं म्हणायचं आहे की आपण आता स्पेशल चाइल्ड म्हणूया किंवा स्पेशल किड्स असंच म्हणूया आपण. तर ह्या स्पेशल किड्सचं साधारण जग काय असतं? खूप इंटरेस्टिंग असतं. मला पण नेहमी वाटतं माझ्या मुलांकडे बघून की ते नक्की काय विचार करतात आणि ते पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत किंवा काय. सो आणि अशा मुलांबरोबर काम करताना बिहेवियर हा मोठा एलिमेंट असतो काम करताना. त्यांना कधी काय ट्रिगर करेल, कधी काय हायपर करेल, यू नेव्हर नो. पण असं जग म्हणू तर खूपच छान, म्हणजे फार मजा येते आणि ते इतके इनोसंट असतात की त्यांना
असं मॅन्युप्युलेट नाही करतायत त्यांचं बिहेवियर. म्हणजे असं पण आम्ही बघितलं की मोठी मुलं आहेत ज्यांना सेक्शुअली अप्रोप्रिएट बिहेव पण नाही करतायत किंवा एकदम छोटी पण मुलं आहेत ज्यांना ते एकदम इनोसंट प्रश्न विचारतात. म्हणजे मी एक एक्झाम्पल देते. शाहीन बागमध्ये ते चाललेलं की हिंदू लोकांना आपण सांगणार होतं की तुम्हाला सिटिझनशिप आहे असं काहीतरी लॉ आपल्याकडे पास होणार होता आणि त्यासाठी भरपूर राईट्स चाललेले. माहिती सगळीकडे लोक एकत्र जमत होते आणि निषेध करत होते आणि मग आम्ही शटर डाऊन केलं, मुलांना आतमध्ये बसवलं आणि आम्ही थांबलो की हे लोक तो मॉप कधी जाईल, कारण काही काही मुलं हायपर होतील, काय होईल माहित नाही. माझ्या बाजूला एक छोटीशी मुलगी बसलेली, तर तिने मला विचारलं की भगवान को कभी पता चला की वो भगवान आहे. मी म्हटलं अरे बापरे नाही माहिती. म्हणजे खरंच ते चॅलेंजिंग आहे. किंवा ती पहिली मुलं आहेत ज्यांना मी बघितलं की ते एथियस्ट आहेत. त्यांना माहित नाही की देव आहे, मग असं केल्यावर कृपा होते वगैरे असं काही नाही. त्यांच्यासाठी त्यांचं जग आहे त्यांची आई, आम्ही जे त्यांच्याशी प्रेमाने बोलतात ते, आणि जे प्रेमाने नाही पण बोलत ना त्यांच्या बाबतीत पण मी त्यांना कधी काय फार मोठी ऍक्शन पण नाही घेताना पाहिले. म्हणजे मी कितीदा तुम्ही पण जर कम्युनिटीत जाल किंवा सोसायटीमध्ये पण बघाल, आमच्या मुलांना जिंकणं आणि हरणं नाही कळत. त्यामुळे ते क्रिकेट किंवा कशात पार्टिसिपेट नाही करत. ते बिचारे बाजूला बसून बघत असतात काय चाललेलं आहे. सो दे न्यू. किंवा त्यांना खोटं पण बोललं जातं, फसवलं पण जातं, पण त्या माणसाचा जाऊन सूड वगैरे घ्यायचा असतो त्यांना काही कळत नाही. काही ग्रजेस नाही ठेवत ते मनात. कधीच नाही. आणि मोठी झालेली मुलं पण नाही ठेवत. म्हणजे आमचा एक बचत गट चालतो मुलांचा, त्याच्यामध्ये त्यांना पेपर बॅग्स बनवायचे आहेत आणि ते नेहमी घेऊन जायचे ते पेपर बॅग्स त्या माणसाला द्यायला, जो त्यांचा वेंडर होता, आणि तो वजन करायचा आणि डॅमेज बॅग साईडला काढायचा आणि जेवढं चांगल्या बॅग्स आहेत तेवढेच तो पैसे द्यायचा. सो आमची मुलं एवढी बिचारी होती ना, ते काही काही बॅग्स आहेत ना त्यांना ते पैसेच नाही मिळायचे. मी त्यांना म्हणाल की हा आपल्याला फसवतोय माणूस, तुमच्या बॅग डॅमेज नाही आहेत, तर तुम्ही नेक्स्ट टाइम डॅमेज झालेल्या असतील बॅग तर परत घेऊन या, नाहीतर त्या मोजायला सांगा त्याला. आपण युजली म्हणून अरे बापरे असं कसं केलं. सो आमच्या ग्रुपमध्ये त्या मुलांनी मला उत्तर दिलं, अच्छा. ना त्यांना राग आला ना काय, त्यांनी मला फक्त विचारलं तो बैग लेके आना है ना, वापस बैग लेके आना है ना. मी म्हणलं हा खराब आहे तो लेके आना है. सो ते त्यांनी एवढंच लक्षात ठेवलं. मॉरल ऑफ द स्टोरी इज मी काय करायचंय, बरोबर. दुसऱ्यांनी काय करायचं हे मी त्यांना कधी सजेशन्स वगैरे देताना नाही पाहिलेले त्यांना. सो अशा वेळेला पण कळत नाही, म्हणजे मॅनिप्युलेट जसं आपण करतो तसं त्यांना कधीच नाही. खूपच निरागस असतात ती सगळी मुलं. आणि मला ना असंही एक जाणवतं की त्यांच्याबरोबर जेव्हा आपण संभाषण कुठलंही करत असतो, एक लक्षात येतं की ह्यांच्यामध्ये ना एक काहीतरी स्पेशल क्वालिटी आहे. बघा आपण सगळेजण स्पेशल आहोत, आपल्या प्रत्येकामध्ये एक खासियत आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये एक डिसेबिलिटी सुद्धा आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूचं जग फक्त त्याच्याने फिट नाही होत. म्हणजे समजा आपण चष्मा घालतो म्हणजे आपल्याला कमी दृष्टी असते, किंवा मी लेफ्टी आहे सो मला सीझर्स नाही वापरता येत बऱ्याच ठिकाणच्या. राईट. ह्याचा अर्थ हे जग इन्क्लुझिव्ह किंवा इंटिग्रेटेड नाहीये आणि आपण पण एका अर्थी डिसेबल आहोत, पण आपण स्वतःला ट्रेन करतो अकॉर्डिंगली की मी दुसऱ्या हाताने कापायला शिकेन, किंवा आपण ऍडजस्ट करतो की आपण चष्मा लावतो. तसं डिसेबल मुलांना पटकन IQ करून स्मार्ट नाही बनवतायत, म्हणून त्यांच्यासाठी जग थोडं चॅलेंजिंग होतं. म्हणजे जगात मिक्स मॅच असं असणार आहे. आणि आपण जे म्हणतो ना काही खास असतं, काही काही जणांना खूप मिसअंडरस्टँडिंग पण आहे की प्रत्येक ऑटिस्टिक मुलगा खूप स्मार्ट असतो आणि त्याला खूप असं काही नसतं, ते स्किलवर असतं. ओके. पण ह्याच्या मागे म्हणजे तुम्ही म्हणालात की ऑटिस्टिक मुलगा खूप स्मार्ट असतो किंवा ADHD वाल्या मुलांबद्दल पण असं म्हटलं जातं की ते ठीक आहे, त्यांचं अटेन्शन त्यांचं नसतं फार, पण ते अदरवाईज अभ्यासात वगैरे फार हुशार असतात. तर हा खरंच समज आहे का गैरसमज आहे? नाही, गैरसमज आहे, असं काही नसतं. कुठली गोष्ट, आता मी पण तुमच्या बरोबर बसले, मी थोडी इथे बसले, थोडी इथे बसले, किती स्टेबल आहे मी. बरोबर. सो आपल्यामध्ये पण एक ते असतं, फक्त आपण ते मॅनिप्युलेट करायला शिकतो. आणि ADHD मुलांना ते येत नाही, आणि ते इतकं सिव्हिअर असतं ना की सिटिंग स्पॅन नसलेला मुलगा एक गोष्ट बसून शिकून ती एक्झिक्यूट करायला त्याला फार चॅलेंजेस येतात. त्यामुळे हे मिथ आहे की त्याला खूप शाणा आहे तो आणि त्याला स्मार्टच आहे वगैरे. कारण आजकाल पेरेंटिंग पण असं झालेलं आहे की सगळेच स्मार्ट, हुशार आणि आउट ऑफ द वर्ल्ड आहेत मुलं. सगळ्यांनाच हुशार, सगळ्यांना असं आहे. आणि इट्स ओके इफ यू नॉट स्मार्ट. आता इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मध्ये पण म्हणतात की स्पेशल मुलाला आहे ना स्पेशल शाळेत नाही टाकायचं, इन्क्लुझिव्ह शाळेमध्ये टाकायचं. स्पेशल स्कूल जे डेरोगेटरी नसतात, ती फक्त एक मेथड आहे ज्याने तो मुलगा छान शिकू शकतो. त्याला पण आम्ही नंबर्सच शिकवतो 1 to 10 ला. अजून तरी आमच्या जगात 1 ते 10 अंक असंच म्हणतो आम्ही, जे बाहेरच्या जगात पण तेच म्हणतात, फक्त मेथड्स वेगळे असतात. त्यामुळे त्या एज्युकेशन सिस्टीमला आपण डेरोगेटरी नाही म्हणू शकत. आता मी माझं पण उदाहरण घेते. मला ना मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय,
आणि मला ना IIT मध्ये जायचंय. सो मला आधी म्हणतील ना, बाई तुझा गणित येतं का नीट? माझं गणित वाईट आहे. सो तरी मी म्हणेल इन्क्लुजन एज्युकेशन असल्यामुळे तुम्ही मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला एनरोलमेंट देतील का ते? बरोबर. चेक करतील ना काहीतरी. सो हे जस्ट ऍप्टिट्यूड चेकिंग आहे. तसंच या मुलांचं एक ऍप्टिट्यूड प्रत्येकाचं असतं. आवड निवड असते तो तसं ते शिकत जातो आणि पुढे जातो. दॅट्स ऑल. असं काही कोणी खास आहे, त्यांनाच फक्त खास आहे असं काही नसतं. फक्त आपण जसं म्हणालो की खूप हाय IQ असलेली गिफ्टेड मुलं असतात त्यांना खरोखर दे आर आउटस्टँडिंग आणि त्यांना खूप अकॅडमिकली ती सक्सेसफुल असतात. स्पेशल किड्सना हँडल करण्यासाठी काय काय चॅलेंजेस असतात? स्पेशल किड्सना जेव्हा आपण हँडल करण्यासाठी बोलतो ना, सो बिहेवियर मॉडिफिकेशन हा एक सेपरेट प्रोजेक्टच चालवायला लागतो त्यांच्यासोबत. बिहेवियर मॉडिफिकेशनचा अर्थ वर्तणूक सुधारणा. आणि आपल्या सगळ्यांमध्ये बिहेवियर असतं आणि आपलं बिहेवियर 5 फंक्शन्समध्ये डिवाइडेड असतं. म्हणजे अटेन्शन सिकिंग बिहेवियर, एस्केपिंग बिहेवियर, टँजिबल बिहेवियर, असे 5 वेगवेगळे बिहेवियरचे फंक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये आपलं बिहेवियर मोडतं, सगळ्या जगाचं मोडतं. फक्त आपण शाणे असतो म्हणून ते हाईड करू शकतो. अटेन्शन सिकिंग बिहेवियर म्हणजे एखादा मुलगा टीचर 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 करून हाका मारेल, पण एखादी स्मार्ट मुलगी ती आई गं मला चक्कर आली वगैरे म्हणून मग सगळेजण तिच्याकडे जातील. सो हा डिफरन्स आहे अटेन्शन सिकिंग बिहेवियर मध्ये. सो आपल्या मुलांमध्ये तो प्रकर्षाने जाणवतो आणि ती खूप हायपर ऍक्टिव्ह होतात बऱ्याचदा. त्यांना अभ्यास किंवा बाकीच्या गोष्टी शिकायला खूप त्रास होतो. आता ऑटिस्टिक मुलं आहेत त्यांच्यामध्ये बिहेवियरच्या सोबतच ते सेन्सरी इंटिग्रेटेड नसतात. आपले जे सेन्सेस असतात ऑडिटरी, कायनेस्थेटिक, ऑल्फॅक्टरी किंवा टॅक्टाईल, हे सगळंच तुम्ही एक्सप्लेन करू Sure. शकाल प्लीज? सो आपले जे 5 सेन्सेस असतात ना ते हायपो किंवा हायपर ह्या प्रकारात मोडतात जेव्हा आपण ऑटिस्टिक मुलाबद्दल बोलतो. ते ऐकू येणं, बघणं, स्मेल, टेस्ट किंवा टच, हे सगळ्या सेन्सेस ना एकतर त्या मुलाला ते खूप छोटं जरी असलं तरी ते फार जास्ती वाटतं. म्हणजे मी एक उदाहरण देते. मी अशी टाळी वाजवलेली आहे पण ती ऑटिस्टिक मुलाला एवढ्या जोरात ऐकू येऊ शकते, भले तशी आपण केली किंवा काही काही कलर्स असतात ना, ते आता हा लाईट ब्लू आहे पण तो अजून ब्राईट ब्लू दिसू शकतो ऑटिस्टिक मुलाला, त्याला त्याचा त्रास होऊ शकतो. किंवा काही काही साऊंड असतात जसे डॉग्स वगैरेंना पण बघा जोरातल्या फटाक्यांचा त्रास होतो, तसं या मुलांना पण जोरात आवाज आला ना तर खूप त्रास होतो. किंवा काही काही गोष्टी टच असतो आपला किंवा टेक्स्चरच्या गोष्टी असतात त्या त्यांना नाही आवडत. म्हणजे थंडी कितीही वाजली तरी स्वेटर नाही घालणार आमचा मुलगा. आणि पेन टॉलरन्स नेक्स्ट लेवलचा असतो ऑटिस्टिक मुलांचा बऱ्याचदा. म्हणजे एक सुमित नावाचा आमच्याकडे मुलगा होता, तो ना लिटरली स्वतःची नखच उघडून टाकायचा आणि ब्लीड व्हायचा पण तो कधीही रडायचा नाही कारण त्याला ते पेन नाही होत. त्यामुळे बऱ्याचदा मुलांना डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर समजत नाही याला नक्की काय दुखतंय, याला नक्की काय झालंय. आणि अशा वेळेला त्याला नीट रेस्टफुल हे असण्यासाठी पण एफर्ट घ्यायला लागतात, नाहीतर त्यांचा सिटी स्कॅन MRI पण चुकीचा निघतो. म्हणून मोस्टली या ट्रीटमेंट करायच्या आधी मेलाटोनिनच्या टॅबलेट्स 3 दिवस 4 दिवस देऊन त्याला नीट झोप देऊन स्टेबल केलं जातं सो दॅट आपल्याला कळेल नक्की काय झालंय. पण हे सेन्सरी इंटिग्रेशन करायला लागतं. म्हणजे त्या टच आणि टेक्स्चरचा पण कधी कधी त्यांना एवढा त्रास होतो की ते वरण भात किंवा दाल चावल नाही खात, त्याला टेक्स्चर असतं, ओलं असतं, मग ते हात नाही लावत त्याला. त्यांना नेहमी ड्राय चपाती, रोल केलेली वगैरे असंच खायला आवडतं. त्यांना पाणी पण आवडत नाही कधी कधी जास्त घेतलेलं, पण काही काही मुलांना पाणी फार आवडतं. डिपेंड्स की तो हायपो आहे का हायपर आहे. अच्छा. सो त्या दोन्ही टेक्स्चरचं एकतर त्याला इतक्या हव्याशा वाटतात आणि कधी कधी ते नको पण वाटू शकतं. डिपेंड्स की तो काय ह्याच्यातनं जातो. तर हे इंटिग्रेट करायला लागतं त्याच्यामध्ये. त्याला सतत छोटे छोटे एक्सपोजर्स आणि रेन्फोर्समेंट देऊन सेन्सरी इंटिग्रेशन किंवा हायपर ऍक्टिव्ह बिहेवियर ह्या गोष्टी रिड्यूस करायला लागतात. इन केस ऑफ हायपर ऍक्टिव्ह बिहेवियर ऑक्युपेशनल थेरपी दिली जाते किंवा क्लासमध्ये यायच्या आधीच त्याला इतकं पळवलं जातं ना, तो इतका थकतो ना की त्याला बसावंच लागतं क्लास, मग तो अभ्यास करतो पुढचा. सो या छोट्या छोट्या थेरपी किंवा इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यांनी त्या मुलाला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह हाच असतो की तो एका जागेवर बस आणि शिक. ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय असतं आणि ती साधारण सगळ्याच स्पेशल किड्सना अप्लाय होते का? सगळ्यांना नेसेसरी नाहीये. बरं. जर तुमचे माइलस्टोन्स अचीव्ह आहे, तुम्ही फिजिकली इंडिपेंडेंट आहात, तर ऑक्युपेशनल थेरपीची गरज नाही. ऑक्युपेशनल थेरपी ही कुठून आली माहितीये? जेव्हा जपानमध्ये हिरोशिमा नागासाकीमध्ये अटॅक झालेले तर त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्ती पॉप्युलेशन डिसेबल होतं, नेक्स्ट जनरेशन डिसेबल निघत होत्या. सो त्यांचं मिनिंगफुल एंगेजमेंट व्हावी म्हणून तिथनं ऑक्युपेशनल थेरपीची सुरुवात झाली. सो ऑक्युपेशनल थेरपी ही ब्रेन आणि फिजिकल ह्याचं कॉर्डिनेट करायला हेल्प करते. आणि फिजिओथेरपी जी असते ना ती छोट्या छोट्या इंजुरीज असतात ना आपल्या,
स्पोर्ट्समनला होतात किंवा ऍक्सिडेंटला होतात त्याला हेल्प करतात. बेसिकली ऑक्युपेशनल थेरपी किंवा ह्या थेरपीज सांगतात की तुझ्या बॉडीला हे करायचंय, तुझ्या डोक्याला मी सांगते हे ऐक. पण ते कसं ऐक आता सांगते असं नाही तो करू शकत. सो आपण त्यांना बेसिकली सुरुवात करतो छोट्या छोट्या टॉईज पासून, ज्याचा रिलेव्हन्स तो पुढे डेली लिव्हिंग स्किल्स मध्ये लावतो. म्हणजे तुम्ही बघाल स्पेशल स्कूलमध्ये असे मण्यांचे गेम्स असतात, बीड्स लावायचे किंवा रिंग स्टँडचे गेम असतात. सो या ग्रिप्स डेव्हलप झाल्यावर त्याला शिकवतो आम्ही की तू हे ग्रिप डेव्हलप केलीस ना अशी, आता ह्याच्यात ग्लास पकडून पाणी पी. किंवा आता तुझं पिन्सर ग्रिप डेव्हलप झाले ना, आता पेन पकड. म्हणजे अशा खूप छोट्या 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 गोष्टी आहेत. राईट. पण ते पण त्याला शिकवायला लागतं, कारण ते जनरलाइज नाही करतायत. मुलांना टॉयशी खेळता येतं, पण जेव्हा ऍक्च्युअल लाईफ मध्ये स्वतःची मदत करायला लागते, स्वतःच्या हाताने जेवायचं असतं, लिहायचं असतं किंवा कपडे घडी घालायचे, बटणं लावायचे, इथपासून सुरुवात करायला लागते. सो ते पण ऑक्युपेशनल थेरपीशी कनेक्टेड असतं. ते स्किल डेव्हलप झाल्यावर आपण त्याला हे शिकवतो की तू तुझ्या आयुष्यात हे कसं वापरणार आहेस आणि त्याची प्रॅक्टिस करून घ्यायला लागते. बरोबर आहे. कारण आपल्याला स्पेशल किड किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे काहीतरी असं म्हटल्यानंतर खरं तर भारतामध्ये माहिती जी झाली ती तारे जमीन पर मुळे झाली आणि त्यामुळे आपल्याला ती एक कंडिशन कळली की काही माइंड आणखीन आपलं काही कोऑर्डिनेशनच होत नाहीये. म्हणजे लिहायला जाते पण लिहिलं जात नाहीये, शब्द नाचतायत. तर असं बऱ्याच जणांचं होतं, असं बऱ्याच पालकांचं सुद्धा होतं. म्हणजे ऍक्सेप्टन्स लेवलला त्यांचं एक की हे बाबा झालंय तर ते आधी मान्य करणं आणि त्यावर काम करणं. तर त्यासाठी आपल्याकडे काही अवेअरनेस कॅम्प्स जेणेकरून आहे ना आपण ते एक्नॉलेज करू की ओके हे आहे. मग आता पुढे काय? जे आपण बोलतोय आमिर खान किंवा त्याच्या मुलाला होतंय, तो मुलगा स्लो लर्नर आहे, तो डिसेबल नाहीये. हा, तो पण एक डिफरन्स आहे. सो आपल्याला पण असू शकतो, म्हणजे डिस्कॅल्क्युलिया ज्याच्यात नंबर्स नाही कळत, डिस्ग्राफिया म्हणजे आपल्याला पिक्चर्स आणि हे रिलेट करून लिहिता येत नाही बऱ्याचदा, किंवा डिस्लेक्सिया जे त्याला अक्षर उलट सुलट दिसायची, पण असं असतं आणि त्याला तुम्ही रेमिडियल टीचिंग म्हणतात, स्पेशल एज्युकेशन म्हणत नाही. अच्छा. सो रेमिडियल टीचर्स असतात, त्याच्या वेगळ्या डिग्रीज असतात, ज्या डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया ह्या वेगवेगळ्या टाईपच्या लर्निंग मध्ये जे चॅलेंजेस येतात त्याच्यावर काम करतात आणि ते तुम्ही ओव्हरकम करून पुढे जाऊन शिकू शकता. पण मग हे कसं डिफरन्शिएट केलं जातं? म्हणजे डिस्लेक्सिया आहे किंवा काय ग्राफिया, डिस्ग्राफिया हे शब्दही मी आज पहिल्यांदा ऐकते. पण मग हे कसं डिफरन्शिएट केलं जातं? ते कोणालाही असू शकतं. लिहिताना उलट सुलट तुम्हाला काही दिसलं असेल किंवा नंबर्स मध्ये तुम्ही कन्फ्युज होत असाल, तर तो काही भीषण आजार नाहीये, ती सर्दी खोकला असं मला वाटतं माझ्या मते. ते ज्याला तुम्ही रेमेडी म्हणजेच काय, छोट्या छोट्या प्रयत्नांनी तो दूर करून तुम्ही शिक्षण कंटिन्यू करू शकता. अच्छा. पण ती मुलं डिसेबल ह्या कॅटेगरीत अशी डॉमिनंटली असं हे नाही होती, नॉर्मल मुलांसारखी नॉर्मल शाळेत शिकू शकतात. फक्त त्यांना शॅडो टीचर्स दिले जातात किंवा रेमेडिएट टीचर्स दिले जातात, ज्याच्या टीचिंग मेथडॉलॉजीज स्पेशल एज्युकेशन पेक्षा हलक्या वेगळ्या असतात. तर हल्ली काय होतं की ओके मी बाबा अवेअर आहे, मला कळतंय माझ्या मुलाची दृष्टी स्थिर नाहीये का किंवा ते एका जागेवर बसत नाहीये का, तर मी पटकन फोन काढते आणि मी गुगल करते. त्यामुळे लगेच मी डायग्नोज करते की ओके माझ्या मुलाला तर डिस्लेक्सिया आहे किंवा ADHD आहे किंवा ऑटिझम आहे. तर इथे मी डायरेक्ट पोहोचते. पण ह्या ज्या सर्दी खोकल्याच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आता नमूद केल्या, ते करण्यासाठी किंवा ते कसं काय डायग्नोज ते करू एव्हिडंट आहे आणि त्याचे वेगळे टूल्स असतात. अच्छा. त्यांनी टेस्टिंग होतं त्यांचं. पण ते IQ नाहीये. इट इज जस्ट अ टूल, टेस्टिंग टूल, ज्याच्यातनं तुम्हाला डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया काय हे समजतं आणि रेमेडियल टीचर त्याच्यावर अकॉर्डिंगली काम करतात. म्हणजे हे पण तितकंच महत्वाचं आहे की डायरेक्ट आपण जो काय गुगल करून आपण एक बघतो की हा बाबा हेच निदान असणार आहे, म्हणजे सेल्फ डायग्नोज न करता आपण एक्सपर्ट्स कडे जाऊन आपण जर का ते डायग्नोसिस आपण करून घेतलं तर आपल्या मुलासाठी ते जास्त उपयुक्त ठरणार आहे. आपले हे जे स्पेशल किड्स आहेत त्यांना सांभाळणं म्हणजे पालकांसाठी किंवा टीचर्ससाठी किंवा स्पेशल टीचर्ससाठी कितपत सोपं किंवा कठीण आहे? ह्याचे 2 विभाग आपण करूया. एक म्हणजे रिसोर्सेस असतील, टूल्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर असेल, तर त्यांना असिस्टन्स देऊन सांभाळणं आणि शिकवणं बऱ्यापैकी सोपं जातं. पण आता मी माझ्या कम्युनिटीबद्दल बोलते, जिथे रिसोर्सेस कमी आहेत किंवा जिथलं इन्फ्रास्ट्रक्चर ॲडिक्वेट नाही, अशा वेळेला प्रचंड कठीण जातं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की व्हीलचेअर हे एक वरदान आहे आणि ते दिल्यानंतर मुलगा सगळीकडे जाऊ शकतो. पण कम्युनिटीजमध्ये लेन्स नॅरो असतात किंवा खड्डे असतात रस्त्यांवर, अशा वेळेला ती व्हीलचेअर नाही चालत. सो ते इन्क्लुझिव्ह नाही होत. किंवा आता आमच्याकडे एक डोनर होते, ते आम्हाला 1.5 लाख रुपयाचा टॉयलेट गिफ्ट करणार होते आणि त्याचं इन्क्लुझिव्ह टॉयलेट वगैरे होतं. पण शेवटी मुलगा कॉमन टॉयलेटमध्ये जातो इंडियन सिटिंगमध्ये. सो त्याचं ट्रेनिंग तसंच करायला लागतं आम्हाला. सो इन्फ्रास्ट्रक्चर चॅलेंजिंग असेल तर त्याला सांभाळणं खरंच चॅलेंजिंग आहे, स्पेशली
फिजिकली डिसेबल मुलांना किंवा ऑटिस्टिक मुलं, बिहेवियर चॅलेंज असलेली मुलं असतात, त्यांना खरोखर कठीण आहे सांभाळणं. खूप मेहनत लागते हे सगळं करायला आणि प्लस हा असा कॉज आहे किंवा ही अशी गोष्ट की ज्याचं जेस्टेशन पिरियड फार जास्ती आहे. तुम्ही असे क्विक इम्पॅक्ट नाही दाखवू शकत. त्यामुळे खूप वेळ लागतो. म्हणजे आता आम्ही पण इम्पॅक्ट रिपोर्ट जेव्हा लिहितो ना, तेव्हा मुलांनी पेन्सिल पकडलीच आहे फक्त, ते अजून लिहिलं नाहीये त्यांनी, पण ते पकडायला 3 वर्ष लागली आहेत त्याला. सो एवढा स्लो ग्रोथ असते भरपूर वेळेला आणि खरंच चॅलेंजिंग असतं. अशा वेळेला पर्सिस्टंट असणं इम्पॉर्टंट आहे. स्वतःला मोटिवेटेड ठेवायला लागतं आणि बालकांसाठी हे अजून कठीण असं मला वाटतं. कारण शिक्षक म्हणून मी 5 तास बघते आणि घरी जाते नंतर माझ्या. पण पालक पूर्ण वेळ त्याच्याबरोबर असतात. हे फिजिकली जरी त्यांनी केलं तरी सायकोलॉजिकली त्यांचं खच्चीकरण प्रत्येक वेळेला होत राहतं. म्हणजे मार्जिनलाइज कम्युनिटीजमध्ये एका बाईला असं सांगितलं जातं, "हे तुझ्या चुकामुळे तुला असा मुलगा झाला." किंवा तुझ्या मुलाला चूप बसायला सांग. कितीतरी अशी पालक आहेत की ज्यांना आम्हाला लेटर लिहून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नेबर्सवर सांगायला लागतं त्यांना की ह्यांना प्लीज घर सोडायला भाग नका पाडू तुम्ही, कारण ते सतत रोटेट व्हायचे. कारण मुलगा बऱ्याचदा रात्री झोपत नाही, बँग करत असतो भिंती किंवा ओरडत असतो आणि ती घरं खूप क्लोज असतात एकमेकांच्या, तर डिस्टर्ब होतं एकमेकांना. अशा वेळेला नेबर्सकडनं फार त्यांना विचार म्हणजे हे केलं जातं की तू नको हे करू, किंवा मुलगा इतका स्लो हे दाखवतो, म्हणजे 3 वर्ष त्याला उभं करायला लागतात आईला. त्यात असं आपण जेव्हा म्हणतो की माझं मूल आहे, तर आपले ड्रीम्स असतात ना त्याच्यामध्ये. आपल्या प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलाने काहीतरी मोठं ग्रेट करायला पाहिजे. बरोबर. ती एका पॉइंटला डिसअपॉइंट झालेली असते की अरे आता मला ह्याला तर चालण्यापासून सांगायचंय, मला ह्याला टॉयलेट ट्रेनिंग पासून मला शिकवायचंय आणि ते सायकोलॉजिकली फार चॅलेंजिंग जातं आम्हाला दोघांना सुद्धा ते करणं. सो येस, इन्फ्रास्ट्रक्चर जरी रोल इम्पॉर्टंट ठीक करत असला तरी पण खरंच चॅलेंजिंग आहे. मी हे खोटं नाही बोलणार. स्वतःला मोटिवेटेड ठेवणं आणि सतत प्रयत्न करत राहणं नवीन उमेदीने, हेच इम्पॉर्टंट आहे आणि हेच आम्ही करत राहतो. कारण खूप वर्ष झाली ना तरी सुद्धा असे पालक आहेत जे मला येऊन विचारतात, हे केल्यावर तो बरा होईल ना, हे केल्यावर तो नॉर्मल होईल ना, आणि मला हे त्यांना सांगायला फार कठीण जातं की नाही, म्हणजे डिसेबिलिटीची इंटेन्सिटी रिड्यूस करू शकतो, न्यूरोलॉजिकल डिसेबिलिटीची, त्याला पूर्ण बरा नाही करू शकत मी. बरोबर. हा ऍक्सेप्टन्स असणं खूप गरजेचं आहे. पण जसं टीचर्सना एक ट्रेनिंग असतं की काय कशा पद्धतीने आपण ह्या मुलांना हँडल करायचंय, कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करून आपण त्यांना ट्रेन करायचं आहे मुलांना, पण पालकांसाठी अशी काही विशेष ट्रेनिंग्स आहेत का? हो आहेत. सो आम्ही त्याला होम प्रोग्राम म्हणतो. बरं. म्हणजे जेव्हा माझ्या संस्थेची पण सुरुवात झाली ना, तेव्हा मला पण असं वाटायचं की थेरपी सेटअप, मोठा असं थेरपी बॉल, असे रिंग स्टँड आणि हे सगळं असल्यावर आपण काम करू शकतो. टेक्स्चरवाल्या बॉलशिवाय तर थेरपीच नाही होऊ शकत असं मला वाटायचं. पण ग्रॅज्युअली जेव्हा आपण काय म्हणतो की हे नाहीये तर चला शोधूया काय करू शकतो आपण. सो आर्ट थेरपी करायला आम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही तुमचे क्रेयॉन्स टाका. लिटरली एवढे ड्रम भरून क्रेयॉन होते आमच्याकडे, जे आम्हाला आयुष्यभर पुरलेत अजून. किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपण घरी सुद्धा करू शकतो. जसं आपल्याला टेक्स्चरल बॉल पाहिजे तर सॉक्समध्ये आपण राजमा किंवा तांदूळ घालून टच करायला देऊ शकतो मुलांना. किंवा वेगवेगळ्या टेक्स्चरचं त्याला एक्सपोजर पाहिजे असेल तर वेगवेगळ्या टेक्स्चरचे दुपट्टे, साड्या ह्यांनी त्याला बॉल्स बनवून खेळायला देऊ शकतो. किंवा त्याला मसल टोनवर काम करायचं असेल तर मोठे हेवी डब्बे उचलायला सांगू शकतो, पुश करायला सांगू शकतो किंवा भिंतीला पुश करायला सांगू शकतो, ज्यांनी मसल टोन डेव्हलप होतो त्याचा. सो प्रत्येक गोष्ट ही क्लिनिकमध्ये जाऊन होते असं काही नाही. लो कॉस्ट मॉडेल्सवर आता आम्ही काम करतो आणि पेरेंट्सना ट्रेन सुद्धा करतो. त्याच्यातनंच होनहार मा म्हणून प्रोजेक्ट आम्ही क्रिएट केला की ज्याच्यातनं ती आई आम्ही सिलेक्ट करतो की जिने ते सगळं केलंय, पण दॅट इज नॉट इनफ. त्या आईला अजून एक काम आहे की तू तुझ्यासारखी अजून एक आई तयार कर. आणि पण ते फार इंटरेस्टिंग असतं. त्या एकमेकींशी जसं बोलतात ना की अगं हे मला पण होतं किंवा हे. सो आम्हाला वाटतं की अरे दिस इज ग्रेट, तिने कोप केलंय डिसेबिलिटीच्या रियालिटीशी आणि आता ती स्वतःचे स्किल्स दुसऱ्याला देऊ शकते. सो हे सोशल मॉडेल्स बनवणं इम्पॉर्टंट आहे या सेक्टरमध्ये, कारण आधीपासून हे मॉडेल्स नेहमी मेडिकल राहिले, त्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह राहिले आणि म्हणून गरीब लोकांना ते ऍक्सेसिबल नाही आहेत. त्यामुळे ह्याच्यावर प्रचंड प्रमाणात काम चालू आहे आमचं. बरोबर. आता तुम्ही गरीब लोकांवर हा एक मुद्दा काढला, तर मला कायम असं वाटतं की ज्यांचं एज्युकेशन चांगलं झालेलं आहे, ज्यांना बेसिक इंग्रजी कळतं, त्यांना रिपोर्ट्स कळतं किंवा डॉक्टर्स जे समजावून सांगतात ते कळतं. पण जिकडे गरिबी असते तिकडे शिक्षणाचा पण अभाव असतो, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी फार कळत नाहीत. आपोआपच अवेअरनेसमध्ये त्यांच्या फरक पडतो. तर ह्याच्यामध्ये किती तफावत आहे? खूप तफावत आहे. आणि आपण सायकोलॉजिकल अवेअरनेस किंवा कोपिंग बद्दल आधी बोलूया, मग फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलूया.
आधी पालकांना जेव्हा आम्ही सांगतो ना, की जेव्हा त्याला कळतं की मला असं मूल आहे, तेव्हा सगळे पहिले 10-15 सेशन किंवा 45 सेशन असे असतात. माझा मुलगा हेच करत नाही, माझा मुलगा तेच करत नाही, हेच नाही, तेच नाही, कंप्लेंट्स. सो याच्यावर आम्ही एक उपाय काढतो त्यांना. म्हणजे असं सांगतो, की आता इमॅजिन करा, की हा मुलगा ना, ह्याला मी रिप्लेस करून देऊ शकते दुसरा चांगला मुलगा. तुम्ही घेणार आहात का? कुठलीच आई नाही घेत. ती म्हणणार नाही, मला नॉर्मल मुलगा देणे, हा घेऊन जा. बरोबर. सो तिथनं सुरुवात होते कोपिंगची. एकदा का तुम्ही हे चॅलेंज क्रॉस केलं, की मग बाकीचे बॅरियर्स क्रॉस करायला सोपं जातं. पण भरपूर वेळेला जसं म्हणतो ना, एज्युकेशन नाही. त्यामुळे आमचं पण कोविडमध्ये जे काम चाललेलं, तर थेरपीचं काम एक वेळ पेरेंट करू शकतात. पण ते शिकलेले नाहीत, त्यामुळे ते 1 to 10 ABCD किंवा जे काही आपण वाक्य शब्द त्यांना सांगतो, ती त्यांना नाही लिहिता वाचता येत. बरोबर. मग तो थोडा चॅलेंजिंग पार्ट येतो. पण आपणच बोलत होतो तेव्हा कळलं, की काही लोक व्हिज्युअल लर्नर्स असतात. आम्ही आमच्या मुलांना किंवा पेरेंटला तसा एज्युकेट करायचा प्रयत्न करतो. आता माझा मुलगा पण बँकेत जाऊन पैसे काढतो, चेक टाकतो, सगळं करतो. तर त्याला इंग्लिश नाही वाचता येत. त्यांनी विड्रॉवल, सेव्हिंग्ज हे शब्द व्हिज्युअली आयडेंटिफाय करून रिमेंबर केलेले. तसंच पालकांना आम्ही सांगतो. सेम वेळेला असं आम्हाला दिसलं, की भरपूर ड्रॉप आउट रेट असायचा. मुलगा आजारी, कारण ही मुलं तशी पण फ्रॅजाईल असतात. सो आम्हाला वाटायचं, की फाईन आजारी आहे. हा डॉक्टरकडे गेला का? हो, गेलो. पण मग नंतर अरे तरी पण का आजारी आहे? सो मग आम्हाला कळलं, की त्यांना त्यांचे डोस ऍडजस्ट करून द्यायला लागतात. अचानक बदल घडत असेल तर तो डॉक्टरकडे जाऊन रिपोर्ट करायचा असतो. हे पेरेंटला नाही कळायचं, कारण त्यांना डॉक्टरने रिपोर्ट्स जे लिहिलेले आहेत ते इंग्लिशमध्ये असायचे, ते कळायचेच नाही. हे आम्ही त्यांना ट्रान्सलेट करायला सुरुवात केली आणि व्हिज्युअल एड्स रेडी केले आणि त्यांच्या फोनवर अलार्म लावला. व्हिज्युअल एड्स म्हणजे ते थोडंसं व्हिज्युअल एड्स म्हणजे असं असतं, की ही गोळी ना मला सकाळी द्यायची आहे. मग मी त्याला येलो कलरची टिकली लावली. ही गोळी तुला रात्री द्यायची ना, ब्लॅक कलरची टिकली लावलेली. Right. सो ह्या कलर प्रमाणे तू त्यांना त्या टॅबलेट्स दे. जेवण झाल्यावर द्यायचे. तर त्याला लिटरली ताट काढून हे करून असं लावून व्हिज्युअली सांगितलेले, हे ह्याच्यानंतर दे, हे ह्याच्या आधी दे. सो असे व्हिज्युअल एड्स रेडी केलेले, ज्यांनी मेडिकल असिस्टन्स मिळेल त्यांना. आणि ह्याच बरोबरीने आमचं काम डॉक्टरांना सेन्सिटाईज करणं सुद्धा जातं. आणि ते नाहीये, म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पूर्ण बुकलेटमध्ये मी पाहिलं, की स्पेशली एका मुलाला ट्रीट कसं करायचं बिहेवियर चॅलेंज असलेलं, हे त्यांच्या सिलेबसचा मेन पार्ट नाही. त्यांना ओरिएंट केलं जातं, पण ऍक्च्युअल अनुभवच नाहीये. त्यामुळे हे काम जसं पेरेंट्स बरोबर चालतं, त्याचप्रमाणे डॉक्टरांना सुद्धा, म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर जे असतात वस्त्यांमध्ये, त्यांना आम्हाला एज्युकेट करायला लागतं, की हा मुलगा आल्याला याला हे टॉयज दे, हे असं त्याला शांत बसव. कारण एक इन्सिडेंट झालेला, की आमचा एक मुलगा पडला खेळताना, ऑटिस्टिक होता आणि तो रडत नव्हता, पण त्याला फार ब्लिडिंग होत होतं. आणि आम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये त्याला घेऊन गेलो आणि सांगितलं याला, म्हणजे स्टिचिंग थोडे छोटे स्टिचेस करायचे, अजून काय त्याच्यात. पण त्या डॉक्टरला जाम भीती वाटत होती, तर तो म्हणाला मैं नहीं करूंगा. म्हणलं अरे करूंगा नाही काय म्हणजे, अरे नाही वो बैठ ही नहीं रहा है एक जगह पर. मग म्हणलं ठीक आहे. मग त्याला आम्ही अजून घेतला आणि अजून एका ठिकाणी गेलो, तिथे पण त्याला पकडताच येत नव्हतं. मग आम्ही गेलो राजावाडीला आणि तिकडे त्याचे स्टिचेस छान घातले आणि ते कोणी घातले असतील? वॉर्ड बॉयनी. कारण त्या माणसाला अतिशय वेगवेगळ्या बिहेवियर असलेल्या लोकांना डेली ह्याच्यामध्ये हँडल करून सवय आहे. त्यामुळे त्याला करेक्ट माहिती आहे त्याचं फर्स्ट हँड एक्सपिरियन्स होता त्या माणसाचा. डिसेबिलिटी आणि हायपर ऍक्टिव्हिटी हे बिहेवियर चॅलेंज हेच इंडिकेट करतात, की जेवढं तुम्ही त्याचा एक्सपोजर घ्याल, जेवढं तुम्ही त्याला जास्ती हँडल कराल, तेवढं तुम्हाला बिहेवियर ट्रिगर्स कळतील आणि तुम्ही तेवढी त्याची हेल्थ वगैरे सारख्या गोष्टींना तुम्ही हेल्प करू शकता. किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये स्पीच नसलेली मुलं असतात ना, त्यांना नक्की कुठे दुखतंय माहितीच नसतं डॉक्टरला. तो आल्यावर मुलगा फक्त रडत असतो. सो त्या मुलाला आणि डॉक्टरांना इमोजीज आणि टॉईजच्या माध्यमातून सांगितलं, शिकवतो आम्ही दोघांना सेम लँग्वेज, की पोट दुखतंय तर हे विचार, मग विचार रडण्याचा इमोजी दाखव, खूप दुखत असेल तर हा रेड कलरचा इमोजी दाखव. मग हे आम्ही मुलांना पण स्कूलमध्ये एज्युकेट करतो, की हे म्हणजे खूप दुखतंय तुला. आम्ही त्यांना पिंच करून दाखवतो, की दिस इज टू मच अँड दिस इज बेसिक. असं छोट्या छोट्या पेन आणि ह्या एक्सपिरियन्सेसनी त्यांना आम्ही सांगतो, की इंटेन्सिटीचा अर्थ काय आहे, काय दुखतं, बॉडी पार्ट्स आयडेंटिफाय करायला शिकवतो आणि हेच सेम डॉक्टरांना सांगतो, सो दॅट डायग्नोसिस त्यांचं सोपं होऊन जाईल, ज्या मुलांना स्पीच नाहीये. हेच सेम आम्ही पोलिसांबरोबर पण करतो, कारण मुलगा मिसिंग झाल्यानंतर त्याला पत्ता नाही सांगता येत आणि आमची मुलं काही छान दिसलं तर सरळ घेऊन खातात. कोणा तर लोकांना वाटतं की हा चोऱ्या करतोय म्हणून, पण त्याचं असं काही नसतं. त्याला छान केक दिसला त्यांनी तो खाल्लाय, दॅट्स ऑल. त्याला विचारतात आणि ह्याला चोरी म्हणतात आणि ह्याला पैसे देतात वगैरे, फार विचार त्यांनी नाही केला तेव्हा.
सो आम्ही पोलिसांना असा एक डेटा दिलेला आहे आमचा, ज्याच्यामध्ये मुलाचा फोटो दिसतो आणि पत्ता दिसतो. मग एखादा मुलगा मिसिंग असेल तर त्या एरियामधनं तो गुगल ड्राईव्हवर टाकलाय त्यांच्या. सो ते चेक करतात की हा मुलगा हा आहे, त्याला बोलता येत नाही पण हा मिसिंग आहे, याला या पत्त्यावर सोडायचंय. पण आता ही सिस्टीम पण थोडीशी हेक्टिक आहे. ह्याच्यात आय थिंक QR कोड्स किंवा असं काहीतरी आम्ही शोधतोय की अजून सोल्युशन मिळू शकतं का. पण असे पोलीस स्टेशन आम्ही कनेक्ट केलेले आहेत. मुलांवर काही अब्यूज वगैरे झाला असेल तर तो पण हॉस्पिटल्समध्ये आणि पोलीसमध्ये त्याला सोशल स्टोरीज म्हणतात. त्या डिझाईन केल्यात आम्ही की काय काय पॉसिबिलिटीज आहेत ज्याने मुलावर असं होऊ शकतं, आणि ते त्याला पिक्चर्सनी दाखवून अग्री करून घ्यायला लागतं की असं झालंय का बाबा तुझ्यावर, आणि मग त्याच्या FIRs रेकॉर्ड होऊ शकतात किंवा पुढच्या स्टेप्स आपण घेऊ शकतो. सो बेसिकली हे जे काय आपण ऐकतोय मेडिकल सपोर्ट किंवा ओव्हरऑल सपोर्ट हा प्युअरली बेस्ड ऑन व्हिज्युअल एड्स, ज्यांनी फार मोठा फरक पडतो. आपण अब्यूज बद्दल आता म्हणालो तर एखादा म्हणजे फिजिकल अब्यूज झाल्यानंतर, कारण त्यांना वर्बली तर बिचाऱ्यांना रजिस्टरच होत नसेल बऱ्याचदा, पण फिजिकल अब्यूज झाल्यानंतर त्यांच्यामध्ये असा काय फरक पडतो की ते आणखीन कोशात जातात, त्यांची जी कंडिशन आहे ती आणखीन खराब होते, तर नेमकं काय होतं? जेव्हा त्यांच्यावर अब्यूज होतं ना, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये म्हणजे मुलांना मी 2 टाईपने रिस्पॉन्ड करताना पाहिलेलं आहे. एक अशी पण केस आहे की जी मुलगी थोडी मोठी होती, त्यामुळे तिची ती नीड असेल, त्यामुळे तिला काय ऑब्जेक्शन नव्हतं. पण तिला ना आम्हाला मार्क दिसले म्हणून आम्ही म्हणलं हिच्यावर काहीतरी होतंय. मग तिला आम्ही विचारलं तर तिने सांगितलं की हो असं होतंय. मग म्हणलं अरे इमर्जन्सी, चला आपण पोलीस स्टेशनला जाऊया, आणि आम्ही मग कंप्लेंट रजिस्टर केली. पण पार्ट 2 असा पण होतो की ज्याच्यामध्ये मुलीला कळत नाही आणि मग ती मुलं अलूफ होतात, कोणी हात लावल्यावर एकदम हायपर होतात किंवा ट्रॉमाटाइज्ड असतात फार. त्यांना एकतर ते बोलत पण नाहीत, पण त्यांच्या बिहेवियर चेंज, जेवण कमी होतं सडनली किंवा त्यांना सतत प्रायव्हेट पार्ट्समध्ये दुखत राहतं म्हणून ते कंप्लेंट करतात. सो अशा वेळेला कळतं की ह्याच्यावर काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि मग आपण पेरेंट्स सोबत ते डिस्कस करून 2-3दा ते रेकॉर्ड करायला लागतं, कारण ती मुलं कधी कधी सेंटेन्स बदलतात, त्यांना आठवत नाही, इल नेव्हर नव्हतं. सो दोन्ही टाईपने हे करतो. त्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न असा येतो की भरपूर वेळेला ना आमची मुलं, डिसेबल्ड मुलं सुद्धा दुसऱ्यांना अब्यूज करू शकतात, कारण त्यांना ते अप्रोप्रिएट आणि इनअप्रोप्रिएट बिहेवियर मधला फरक माहित नाही. एक्झॅक्टली मी ह्याच प्रश्नावर येणार होते की साधारण लहानपणापासून जर का एखादं मूल स्पेशल स्कूलमध्ये असेल किंवा एखाद्या संस्थेत अशा पद्धतीने असेल किंवा घरी असेल ज्याची ट्रीटमेंट कदाचित सुरू नाही झाली, पण ते एका वयात शारीरिकरित्या ते वयात येतात, मग त्यांचं सेक्शुअलिटीकडे काय अप्रोच असतो त्या मुलांचा सुद्धा, आणि मग ते पालकांनी आणि शिक्षकांनी ते कसं हँडल करायचं? सो ह्याच्या बाबतीत ना आपल्याकडे फार कन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे. पण सेक्शुअल नीड्स ह्या सगळ्यांना असतात, इट्स अ नीड. बरोबर. पण मोस्टली आपल्या मुलांकडे असं बघितलं जातं एवढं बरं कळतं याला, पण तसं नाहीये. तो आज जर जेवतो, टॉयलेटला जातो, कपडे घालतो, त्याला सर्दी खोकला होते, तो रडतो, सगळं आपल्यासारखं आहे ना त्याचं, मग ती पण आपल्यासारखीच गोष्ट आहे. बरोबर. सो अशा वेळेला लिटरली त्याला पब्लिकमध्ये मास्टरबेट न करता घरी जाऊन किंवा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कसं करू शकता हे शिकवायला लागतं, सो दॅट तो सोशली अप्रोप्रिएट बिहेवियर दाखवेल, कोणाला इनअप्रोप्रिएट जाऊन सडनली टच करणार नाही. सो हे सेक्शुअल एज्युकेशन द्यायला लागतं मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा, की हे राईट आहे, हे इथे कर, हे इथे नको करू. काही काही मुलांना खूप बिहेवियर इश्यू असतो, सेक्शुअल बिहेवियरचा इश्यू किंवा इनअप्रोप्रिएट टच करायची असते, सो त्याला व्हिज्युअल कार्ड्सने शिकवलं जातं किंवा त्याला आमच्या शाळेत तरी म्हणतात ब्रेक, तू टॉयलेटमध्ये जा. मग तो स्वतः टॉयलेटमध्ये जातो आणि परत येतो. पण ह्याला आम्ही एक नॉर्मल पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो की तू, आपला मेन उद्देश हाच राहतो त्यांच्याशी काम करताना की तू अप्रोप्रिएटली किंवा प्रायव्हेटली काही काही गोष्टी कर, जेणेकरून तू पण सेफ राहशील आणि समोरचा पण सेफ राहील. पण हे एज्युकेट करणं आम्हाला अतिशय चॅलेंजिंग ह्याच्यासाठी पण जातं, कारण आमची मुलं मोस्टली 1 रूम मध्ये राहतात. यू नेव्हर नो ते काय बघतात रात्री. सो आम्हाला पेरेंटना सुद्धा सांगायला लागतं, आणि हे खूप अनकम्फर्टेबल आहे, मला माहिती आहे. पण आम्ही पण स्वतःला असं प्रॅक्टिस करून करून हे बनवलंय की पेरेंट्सना आम्ही सांगतो की तुम्ही एकमेकांना हात लावता किंवा काही जे अफेक्शनेट टच करता ना, तो मेक शुअर करा की तुमच्या मुलासमोर तुम्ही करणार नाही. बरोबर. कारण त्याला कळत नाही तो काय बघतो, तो बाहेर जाऊन ते रिपीट करतो. बरीच मुलं आपल्या आईला पण हात लावतात तसा. बरोबर. कारण त्यांना ते रिलेशन्स नाही माहिती, राईट आणि रॉंग नाही माहिती, ते त्या गोष्टीकडे एक नीड म्हणूनच बघतात. पेरेंट्सना पण कधी कधी धक्कादायक वाटू शकतं, पण आम्ही ते सतत सांगून काउन्सिल करून एज्युकेट करायला लागतं, आणि मुलांना आणि मुलींना सुद्धा ते सांगायला लागतं आणि एज्युकेट करायला लागतं. आता बऱ्याच शाळांमध्ये मी बघितलं की थिक मटेरियलच्या अंडरगार्मेंट्स मुलांना घातले जातात, सो दॅट ते बिहेवियर कमी दिसतं आणि त्याला वाटतं की मला कोणीतरी पकडले आणि आय एम सेफ अँड मी हे करू नये.
स्पेशल स्कूल्समध्ये. हो. अच्छा. ते स्पेसिफिक मिळतात गार्मेंट्स जे असे थिक असतात एकदम, किंवा खूप हायपर मुलं असली ना, त्यांना जर असं दुपट्टा इकडनं बांधला, खुर्चीला नाही बांधला, फक्त त्यांना बांधून ठेवलं तरी त्यांना वाटतं मला कोणीतरी पकडलंय. सो ते अटॅक नाही करायला जात पटकन कोणावरच्या. या छोट्या छोट्या ट्रिक्सनी हायपर ऍक्टिव्हिटी किंवा सेक्शुअल बिहेवियर मी कंट्रोल नाही म्हणणार, पण अप्रोप्रिएट त्यांना वागायला पण शिकवतो. क्या बात आहे. म्हणजे सेक्स एज्युकेशन ही जशी नॉर्मल स्कूलमध्ये दिलं जातं मुलांना, तसंच स्पेशल किड्ससाठी सुद्धा ते तितकंच महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये सरकारची काय भूमिका असते किंवा असायला हवी? आता ना गव्हर्नमेंट एफर्ट घेतंय त्याच्यावर, म्हणजे हम्म. नाहीतर त्यांनी PWD ऍक्ट आणला नसता, बरं. त्यांनी UDID कार्ड सारखी सिस्टीम आणली नसती, ज्यांनी ते रेकॉर्ड होत आहेत आणि त्याच्यावर एफर्ट्स चाललेले आहेत, किंवा स्पेशल एज्युकेटर्स, थेरपिस्टना ते ट्रेन करतायत, आणि जास्तीत जास्त म्हणजे मी तरी BMC स्पेशल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करते. दे वेलकम आमच्यासारख्या लोकांना, की तुम्ही या आणि काम करा आणि आपण कोलॅबरेशनमध्ये काम करू. बरोबर. सो मी तिथे कुठेही असं नाही पाहिलेलं की त्यांना म्हणजे हे आहे की बाबा काय करायचं किंवा काय नाही. फक्त एक आहे, गव्हर्नमेंटचा आणि आमचा पण प्रॉब्लेम आहे की जे लोक पास आउट होतात, स्पेशल एज्युकेटर, सायकोलॉजिस्ट किंवा थेरपिस्ट, ते बाहेर जातात, म्हणजे आउट ऑफ इंडिया जातात प्रॅक्टिस करायला, कारण तिथे जास्ती स्कोप आहे. सो इथे नाही आहेत लोक काम करायला. म्हणजे लिटरली स्पेशल एज्युकेटर्स पण कमी पास आउट होतात. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पण काम करतो, रत्नागिरी, बीड, परभणीमध्ये वगैरे. सो तिकडे एका स्पेशल एज्युकेटरकडे एका क्लस्टर मधल्या 10-12 जरी शाळा आल्या तरी 100 स्पेशल मुलं आहेत. बापरे. सो हा रेशो तो कसा हँडल करेल? आमच्याकडे पण खूप, म्हणजे एका टीचरकडे लिटरली काही काही सेंटर्समध्ये 50 मुलं आहेत, आणि हे फार चॅलेंजिंग जातं, कारण ते एक्सपर्टीज पास आउट नाही होते. सो गव्हर्नमेंटनी मला वाटतं तिकडे जास्ती लक्ष द्यावं, ते कॉलेजेस जास्ती डेव्हलप करावे, सो दॅट ट्रेन मॅनपॉवर बाहेर पडेल. स्मार्ट माणसं असतात, पण ज्या वेळेला ते आमच्या संस्थेत पाय ठेवतात, कॉमन टॉयलेट्स असतात, BMCचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल तरच काम करतात, ही त्यांची मेंटॅलिटी आहे. तर ती बदलणं सुद्धा गरजेचं आहे. किंवा मुलाला समजा लाळ गळत असेल त्याची, किंवा टॉयलेटरी नसेल, तर लगेच शी म्हणायला मोकळे असतात लोक त्यानंतर, अरे मी नाही करणार, मी काय टॉयलेट साफ करणारी आहे का वगैरे, असं त्यांना वाटतं. सो आम्ही पण इंटरव्ह्यू घेताना म्हणून त्यांना वाटतं की तुला मी टीचर म्हणून नाही हायर करते, तुला मी आई म्हणून हायर करते, तो विचार करूनच इकडे ये तू. तो त्यामुळे तो सिलेक्शन क्रायटेरिया फार नॅरो होतो, पण कोणाला आई नाही व्हायची तिकडे. सो ते चॅलेंजिंग पडतं. सो गव्हर्नमेंटनी फॅसिलिटीज, पॉलिसी सगळ्या काढल्या, त्या मुलांसाठी काढलेल्या आहेत, पण त्या एक्झिक्यूट करणारी माणसंच कमी आहेत. बरोबर. त्यामुळे तिथे जास्ती त्यांचा फोकस पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आता म्हणालात की क्रायटेरिया नॅरो होतो, म्हणजे जसं तुमच्याकडे टीचर्स येतात, म्हणजे साधारण 100 असतील ऍप्लिकंट्स, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्याकडे फारच थोडासा आकडा उरतो. पण ह्या सगळ्यामध्ये खरंच तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी काय बॅलन्स करता? ऑनेस्टली सुरुवातीला ना मला पण फ्रस्ट्रेशनच यायचं की अरे हे होतच नाहीये, अरे मी किती प्रयत्न करते, म्हणजे मला मुलांना एम्प्लॉयमेंट अवेलेबल करून देण्यासाठी मला स्वतःला 7 वर्ष काम करायला लागलं. ऑफकोर्स ॲज आय सेड की जेस्टेशन पिरियड फार असतो, डिसेबिलिटी सेक्टर फार स्लो फेजनी पुढे जातो, आणि कसं काम करतो तर स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवायला लागतं. आणि ह्याच्यासाठी मग आम्ही टिपिकल खरंच पॉडकास्ट बघतो, किंवा अजून काहीतरी प्रेरणादायी स्टोरीज ऐकतो. पण बेसिकली आमच्याकडे अशी प्रॅक्टिस म्हणून आम्ही ऑर्गनायझेशनमध्ये करतो की वी हिअर आउट थिंग्स. आणि मला एक खूप इम्पॉर्टंट लेसन त्याच्यातनं मिळाला माहितीये, ज्याच्यातनं भरपूर वेळेला फ्रस्ट्रेशन कमी होतं. म्हणजे मी जायचे आणि मग मला टीचर सांगायची असं झालं असं झालं असं झालं, मी म्हणायचे चलो ये बदल देते. आमचे ऍडवायझर आहेत, त्यांनी सांगितलं की हे बघ, आपली टीम ही आपली बायको असते, तिला सोल्युशन नाही पाहिजे, तिला फक्त तुला शेअर करायचंय, त्यांनी त्यांचं मन हलकं होतं. सोल्युशन ती स्वतः काढू शकते एवढी केपेबल आहे, ती माझ्यापेक्षा जास्ती क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये मुलांशी काम करत असते. सो मला शेअरिंग हा इम्पॉर्टंट लेसन मी शिकलेले, की कोणीही मला येऊन काही सांगितलं तर मी ऐकते, अच्छा असं झालं का, ओके वाईट झालं, शो सम एम्पथी, दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. एकदा ती फेज पार केली ना की माणूस परत रिफ्रेश होऊन काम करतो. सोल्युशन द्यायला जातो ना, मग ते एकदम वेगळ्या टँजंटमध्ये जातं, मग आपण एकदम प्रॅग्मॅटिकली सगळ्या गोष्टींकडे बघतोय असं होतं, आणि ही मोटिवेशन मेंटेन ठेवण्याला चांगली गोष्ट नाहीये. अच्छा, म्हणजे यू हॅव टू बी अ व्हेरी गुड लिसनर आणि लेट देम कंप्लेन. बरोबर. ऑफकोर्स ग्रॅज्युअली ह्या सेक्टरमध्ये काम करून करून भरपूर स्वतःवर मला काम करायला लागलं, की नाही ह्याला रिॲक्ट नाही करायचं, ह्याला स्वतःला रिपीट करायला लागतं मला सुद्धा. मी पण काय 100% नाही हे केलेलं आहे, पण वी डू इट. सो आमच्या काही फ्रेंड्स आहेत जे ऑरोव्हिलमध्ये जाऊन आले, तर आमच्या टीचर सोबत आम्ही आर्ट थेरपी घेतो.
त्याच्यातनं तुम्हाला कळतं की काही काही वेळेला तुम्ही ब्राईटेस्ट ब्लॅक कलर्स वगैरे घेता जेव्हा तुमचा मूड खराब असतो वगैरे. नाहीतर तुम्ही पेस्टल शेड्स घेता किंवा तुम्ही हात जरी डिप केले कलरमध्ये आणि ते पेंट केलं पेपरवर तरी कळतं की त्या स्ट्रोक्स किती स्मूथ आहेत किंवा काय, किंवा म्युझिक सेशन्सनी बरं वाटतं. पण मेन मला वाटतं शेअरिंग आणि एम्पथीने प्रचंड मोठा फरक पडतो टीममध्ये. हे एकमेव असं सेक्टर आहे ना की जिथे टीचरला फार मोठी व्हॅल्यू आहे. आम्ही इलेक्ट्रॉनिक क्लासरूम लटकून नाही जाऊ शकत. आता टीव्ही बघ सांगते काय तुला टेक्स्टबुक वाचतायत. आमच्याकडे टीचर लागते. इव्हन म्हणून लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही सगळे काम करत होतो बाहेर जाऊन आणि थेरपी देत होतो आणि आमच्याकडे ऑफकोर्स अप्रुव्हल होते. आम्ही मेडिसिन्स आणि सगळं चाललेलं. सो हे खूप ह्युमन सेंट्रिक फील्ड आहे. त्यामुळे त्याला एका माणसाच्या ह्यानीच हँडल करणं इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात इलेक्ट्रिक टूल्स, गॅजेट्स एवढा मोठा रोल प्ले नाही करत. सो त्याच्यावर काम चालतं. बट ऍट द सेम टाइम आजकाल विरिदस सारख्या ऑर्गनायझेशन्स निघालेल्या आहेत ज्या एनजीओ सेक्टरच्या मेंटल हेल्थवर काम करतात. अच्छा. किंवा त्यांचं टीम बॉन्डिंग कसं पाहिजे, तुमच्या जॉबच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि रियालिटी काही वेगळी असते. कधी कधी फील्ड फार चॅलेंजिंग असतं काम करायला, जिथे तुम्हाला अल्कोहोलिक लोक पण भेटू शकतात, बेवडे अटॅक विटॅक करायला येतात आणि डोमेस्टिक व्हायलन्स चाललेला असतो सगळीकडे. तुम्ही हे खूप वाईटच बघत असता आणि तुम्हाला हेल्पलेस वाटतं एका वेळेला. सो ऑफकोर्स हे सगळ्यांच्या मनावर परिणाम करतं. पण उद्याचा दिवस हे बदलायला आपण पुढे जायला पाहिजे. हे सतत एकमेकांना सांगायला लागतं आणि एकदा आपण ती सिस्टीम चालू केली ना शेअरिंग एम्पथीची, की मग सगळे ग्रॅज्युअली त्याच सिस्टीमला एवढे कंटाळतात आणि म्हणतात चल जाऊ दे, आपण इन्स्पायर होऊन बाहेर जाऊन काम करू. तो एक आशेचा किरण पकडून तुम्ही पुढे जाता. किंवा आता आमची टीम पण कुठे काम करते माहितीये, आमची टीम बीएमसी मध्ये किंवा सिस्टीम ब्युरोक्रेटिक सिस्टीम मध्ये काम करते, जिथे त्यांचे पगार खूप चांगले आहेत आणि आमचे तेवढे नाही आहेत या सेक्टरचे. त्यामुळे ते इनडायरेक्ट कंपॅरिझन होतं की अरे मी लायक नाहीये का वगैरे. त्यामुळे त्याला आम्ही हे पण दाखवायला लागतं की पैशांच्या बियॉन्ड नाही काहीतरी तुला मिळतंय. बरोबर. इव्हन ती सिस्टीम पण आहे ना, म्हणजे लोक नेहमी म्हणतात ना बीएमसी वाले असेच आहेत तसेच आहेत. मला पण असंच वाटायचं. पण मी जेव्हा ऍक्च्युअली त्या शाळांमध्ये जाऊन बघायला लागले ना की त्या टीचरला काय मोटिवेशन आहे. ती आयुष्यभर टीचरच आहे. पुढे काय आहे, तिला कोण नाही येऊन सांगत रोज की तू हे छान काम केलंस, तुला मुलाने फटके दिले तरी पण तू छान काम केलेलं आहेस. म्हणजे फटके मिळतात रोज. एका टीचरचे तर स्टिचेस सुटलेले किंवा इतक्या वेळेला चावलेलं आहे. आमच्या टीचर्सचे हात आहेत ना सगळे असे ओरखडलेले आहेत. असं झालं की एका टीचरचा डोळा परमनंटली गेलाय. अरे बाप. आणि ह्याच्यासाठी कुठलीही सोशल सिक्युरिटी किंवा मेडिकल सिक्युरिटी नाहीये. आमच्या सेक्टरला तर ती अजिबात नाही. एनजीओ सेक्टरला डोनर्स आमच्या बरोबर काम करतात ना, तर त्यांना मोस्टली थेरपी मटेरियल द्यायचे असतात जे दिसतं. पण टीचरची सॅलरी नेहमी एवढीशीच असते. त्यांना ती इम्पॉर्टंट पार्ट आहे असं नाही वाटत. सो तिथे मला वाटतं लक्ष द्यायला पाहिजे लोकांनी. कारण प्रॉक्झिमेट लीडर्स किंवा ग्रासरूट लेवलच्या ज्या एनजीओज असतात ना, त्यांना हेल्थ हे पण फार असतात. म्हणजे मला इतकं धुळीत काम करायला लागतं की मला नोज पॉलिप्स डेव्हलप झालेत आणि माझं 50% नाक चालू आहे. आय एम शुअर माझ्या टीचर्सना पण असं काय काय असेल. बरोबर. सो त्याच्यासाठी काहीतरी आम्हाला पण हेल्प घ्यायला लागेल किंवा आम्ही चेकअप करतो मेडिकल किंवा टिटॅनस इंजेक्शन घेत राहतो, पण मुलं चावत राहतात आम्हाला. हे आहे त्याचे साईड इफेक्ट. हे सगळं सोडून सुद्धा अशी माणसं पण आहेत जगात जी मोटिवेटेड आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि रोज फील्डवरून काम करायला तयार आहेत. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही हे जे काही करताय ते म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये याचं कौतुक करण्यासाठी. एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे जनरली असं बोललं जातं की दिव्यांग मुलं आणि अंधश्रद्धा बऱ्याचदा आईलाच बोल लावले जातात. तर त्याचं कितपत ह्या सगळ्यामध्ये तथ्य आहे आणि काय प्रमाणात आहे? काहीच नाही. अंधश्रद्धा जे आपण म्हणतो ना की ह्या गोष्टींमुळे दिव्यांग मूल होतं, त्या गोष्टींमुळे दिव्यांग मूल होऊ शकतं, असं काही नाहीये. जसं मी म्हणाले की ऑटिझम का होतो माहित नाही लोकांना अजून. अगदी नॉर्मल सगळं छान छान असतं आणि तुम्हाला सडनली ऑटिझम डिटेक्ट झालेलं दिसेल. भरपूर जण असे असतात. आमच्याकडे पण 1-2 टीचर्स असे होते ज्यांनी प्रेग्नंट झाल्यावर जॉब सोडला कारण त्यांना वाटलं की मला असं मूल होईल. ते गर्भसंस्कार वगैरे करतात आणि म्हणतात की आपण जे बघतो त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणून मग ते म्हणतात की जर मी अशा मुलांना बघतोय तर माझ्या पण मुलावर इम्पॅक्ट होईल वगैरे. पण असं काही नसतं. मला तरी नाही वाटत की असं आपण बघतो, कारण आपण मूव्हीज बघतो, आजूबाजूच्या न्यूज आणि सगळं काही वाचतो. तुमची मुलं तशी नाही झालेत अजून तरी. जरी तुम्ही आमच्या सेक्शनला स्किप केलेलं, मी डिसेबल मुलांना नाही पाहणार असं सांगितलं, तरी पण न्यूज मीडिया जे काय बघतो ते काय फार पॉझिटिव्ह बघता तुम्ही रोज असं नाहीये. त्यामुळे लाईफ हे नेहमी मिक्सचर असणार आहे, त्याच्यामध्ये ही मुलं असणारच आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा ऑफकोर्स भरपूर वेळेला 7व्या महिन्यात जेव्हा ओटी भरतात किंवा मुलाचं नाव ठेवायचं असतं तेव्हा पण नाही बोलवत त्या सेक्टर मधल्या लोकांना.
हा, कारण त्यांना वाटतं हिचा ऑरा तिथे पास होईल. सो हे चुकीची समजूत आहे ना, असं ऑरा पास नाही होऊ शकत. सामाजिक दृष्ट्या त्यांना जर का ऍक्सेप्टन्सच नसेल, त्यांना जर का सामावूनच घेत नाहीत लोक, तर मग ह्या गोष्टीचा पण परिणाम होत असेल टीचर्स. खूप होतो. बऱ्याचदा टीचर डिस्कंटिन्यू होतात म्हणून फील्डमधनं सुद्धा. ओके. किंवा या फील्डमध्ये म्हणजे आमच्याकडे असं पण आहे, म्हणजे हे वाईट आहे असं मला जनरली वाटतं. टीचर्समध्ये ना आम्ही पण नेहमी मुली हायर केल्यात कारण आयांना ते सेफ वाटतं बोलणं किंवा असं काय. पण मुलं सुद्धा तेवढंच चांगलं काम करतात. पण समहाऊ मुलींचा विश्वासच नाही त्यांच्यावर. सो मेल टीचर किंवा सायकोलॉजिस्ट हायर केलं तर त्याला एक पण केस रेफर होत नाही. हो. कारण तो डिस्ट्रेस आहे त्या जेंडर बद्दल लोकांचा. सो ते पण आहे. म्हणजे पण टीचर आपण म्हणतो तसं परसिस्टंट नाही राहत, म्हणून सोशल सेक्टरमध्ये मोस्टली मुली काम करतात. आणि तो सेक्टर असा फायनान्शियली पण एवढा असा आहे की कोणी म्हणत नाही मला सोशल वर्कर नवरा पाहिजे म्हणजे मी गरिबीत छान राहील. बरोबर. आजकाल तो फॉर्मलाइज होतोय बराच आणि बरेच जण असे जे छान एस्टॅब्लिश करू शकतात स्वतःला, पण आहे इथनं डिस्कंटिन्यू करणारे लोक सुद्धा आहेत प्रॉब्लेम्स ना बघून. त्यामुळे मे बी जे माझं आधीचं ऑब्झर्वेशन होतं की या पेरेंट्स असोसिएशन होत्या मोस्टली, ज्या स्कूल स्पेशल स्कूल तुम्ही बघाल तर त्या पेरेंट्सने एकत्र येऊन बांधलेल्या आहेत. तिसऱ्या माणसाने येऊन तिकडे फार रेअरली काम केलेलं मला दिसतं की ज्याचा डिसेबिलिटीशी संबंध नाही तरी सुद्धा तो सेक्टरमध्ये येऊन काम करतोय. पण आता MSWच्या ज्या डिग्रीज आहेत त्याच्यामध्ये डिसेबिलिटी हा पार्ट एक स्पेशलायझेशन म्हणून शिकवायला सुरुवात केली आहे बऱ्याचशा कॉलेजेसनी. त्यामुळे आय एम शुअर की एक रेडी, ट्रेन्ड आणि चांगला माइंडसेट असलेली मॅनपॉवर आता आय थिंक फील्डमध्ये येईल आणि काम करेल. बापरे, माझ्या एवढ्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं दिली. तर आपल्या कार्यक्रमात एक असं सेगमेंट आहे की जिकडे आपण प्रेक्षकांचे प्रश्न काही घेतो. तर त्यातलाच एक प्रश्न आहे की माझा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे, पण माझ्यानंतर त्याची कोणत्या संस्थेद्वारे त्याचा सांभाळ करू शकते, म्हणजे कुठली संस्था त्याचा सांभाळ करू शकते का? मानसी केळकर विचारतात पुण्याहून. ह्याच्यामध्ये मी माझा पर्सनल एक ओपिनियन सांगेन आणि एक जी सिस्टीम आहे ते सांगेन. ह्याला लिगल गार्डियनशिप म्हणतात. बरं. सो एक नॅशनल ट्रस्ट ऍक्ट म्हणून आहे ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं ऑडिट करू शकता आणि एक लिगल गार्डियन त्या मुलाला शोधू शकता. म्हणजे तुमच्यानंतर हा माणूस माझ्या मुलाच्या बिहाफ असे डिसिजन घेईल. तेव्हा शेल्टर होम्स असतात जिथे तुम्ही तुमच्या मुलाला ठेवू शकता. पण ते शेल्टर होम अतिशय एक्सपेन्सिव्ह असतात. आणि मी पर्सनल आता ओपिनियन सांगते की जर आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्या मुलांना मेनस्ट्रीम मध्ये ठेवा म्हणून प्रयत्न करतात, त्यामुळे लिगल गार्डियनशिप घेऊन तुमच्या नातेवाईकांनी त्यांना बघावं. म्हणजे मी आता हे हक्काने सांगेन बघावं. नाहीतर ती मुलं गेटेड कम्युनिटीजमध्ये शेल्टर होम मध्ये टाकून दिली जातात. मग आपण डोळे बंद केलेले आहेत आणि नाहीये माझ्यासमोर तर नाहीच एक स्पेशल मुलगा असं पण म्हणणार ना. त्यामुळे मी अगेन्स्ट आहे की तुम्ही मुलाला अगदीच गरज असेल तर शेल्टर होम्स आहेत, हॉस्टेल्स आहेत जिथे तुम्ही एनरोल करू शकता. पण काही झालं तरी तुम्हाला एक लिगल गार्डियन अपॉइंट करायला लागतो. त्याचा एक फॉर्म असतो ज्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स, प्रॉपर्टी डिटेल्स आणि असं सगळं लिहिलेलं असतं आणि तो फॉर्म भरायचा. आणि ह्याची अजून एक पूर्वतयारी अशी करतात, आम्ही आता करायला चालू केले की नेबर्स, सिबलिंग्स किंवा इमिजिएट काका मावशी असतील त्यांना आम्ही मुलांना हँडल करायला सांगतो मध्ये मध्ये, सो दॅट त्यांना तयारी राहील त्यांची मानसिक की काही झालं तर माझ्या मुलाला मी सांभाळणार आहे. पण मोस्टली मी असे पण मॉडेल्स बघितले की जिथे पेरेंट्स एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एका कॉम्प्लेक्समध्ये राहायला सुरुवात केलेली आणि त्यांची मुलं त्यांच्याबरोबर राहतात. बट अगेन फॉर मी इट इज अ गेटेड कम्युनिटी. तुम्ही डिसिजन घेतलंय की एका ठिकाणी तुम्ही इन्क्लुजन बद्दल बोलता, सामाजिक प्रवाह त्या मुलांनी यायला पाहिजे असं म्हणते आणि दुसऱ्या वेळेला त्यांना गेटेड कम्युनिटीजमध्ये ठेवता कारण समाज त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही असं वाटतं. सो हे व्हेरी कॉन्ट्रॅडिक्टरी वाटतं मला. म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की आपण शेल्टरमध्ये ठेवू शकतो, पण ते खूप खर्चिक आहे. पण मग गरीबांच्या मुलांनी काय करायचं किंवा गरीब लोकांना मुलं म्हणूनच लिगल गार्डियनशिप आपण म्हणतो की त्यांच्या मावशी काका वगैरे सांभाळतात. पण जर त्यांना परवडत नसेल तर गव्हर्नमेंटचे सुद्धा शेल्टर होम्स आहेत. अच्छा, इथे ती मुलं राहू शकतात. पण ऑनेस्टली तिथले पण लोक तेवढे ट्रेन नाहीत की या मुलाला कसं सांभाळायचं. कारण तो मुलगा त्याचा मूड नाही झाला आणि तो म्हणाला मी नाही जेवणार, तर ह्यांचे जेवायचे टायमिंग्स आहेत, ते बंद झालं थोडी त्याला जेवायला मिळणार, तो डायरेक्ट रात्री जेवणार. सो हे त्याचे बिहेवियर इश्यूज असतात किंवा त्याचं शेड्यूल आहे ते बाकीचे लोक कितपत ऍडजस्ट करतील हा डाऊट आहे. पण ऑफकोर्स त्याला तिथे ठेवू शकतो आपण. आपला दुसरा प्रश्न आहे प्रदीप खेडेकर दिवा इकडनं विचारतात ते, माझा मुलगा 10वी शिकलाय पण तो दिव्यांग आहे, तर त्याला पुढे काम करता येईल का आणि कुठे करता येईल? कुठेही करता येईल. 10वी झालेला मुलगा इनफॅक्ट ग्रॅज्युएट पण होऊ शकेल ना.
त्याला लिमिट तुम्ही काय केलं की 10वी नंतर तो शिकू शकत नाही. बरोबर. मला वाटतं तो 10वी पर्यंत, याचा अर्थ तो पुढे जाऊनही काही करू शकतो. मोस्टली आमचं जे काम चालतं ना, तर आमचे बचत गट आहेत. तिथे आम्ही त्यांना टिपिकल एक जॉब बघून दिलेत, कारण आम्हाला माहितीये की हे मोनोटोनस जॉब करू शकतात, त्याच्यातनं ते पैसे घेऊ शकतात. आमच्या बचत गटातल्या प्रत्येक मुलाला आम्ही सांगितलं, घराचं लाईट बिल भर आणि पाणीपट्टीचे बिल भर, कारण तुझा से पाहिजे घरामध्ये. बरोबर. तो ते त्याच्याकडनं आम्ही करूनच घेतो. पण तो खूप मोठे पगार कमवतो का असं नाही, आमच्याकडे तरी झालं नाही. पण बऱ्याचशा संस्था आहेत ज्या प्री वोकेशनल ट्रेनिंगवर काम करतात. इथे या मुलाला ते एनरोल करू शकतात किंवा कुठल्याही ऑफिसेसमध्ये वगैरे. पण मला वाटतं त्यांनी अजून पुढे शिकावं. 10वी होतो तर ऑफकोर्स पुढे शिकावं त्यांनी. क्या बात आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, पूजा सावंत ठाण्याहून विचारतायत की माझा नवरा आमच्या मुलासोबत बोलतच नाही, तो स्पेशल चाइल्ड आहे, तर काय करू कळत नाही. हा प्रश्न त्यांच्या नवऱ्याला नाही, मी उर्मी फाउंडेशनची फाउंडर सांगते, मलाही कळत नाही. कारण मुलं बऱ्याचदा जेस्चरने रिस्पॉन्ड करतात किंवा आपल्याला पण सडनली कोणी असा मुलगा आला तर त्याला कसं ऍड्रेस करायचं कळत नाही. त्याला हॅलो म्हणलेला आवडेल, त्याला कळतंय काय, आपल्याला कळत नाही. सो हे बॉन्डिंग हळूहळू त्यांना वाढवायला लागेल. सो नवरा बोलत नाही असे 2 अर्थ असू शकतात. एक म्हणजे त्याला ते मूळ मान्य नाहीये की मला नफरत आहे आणि मी नाहीच बोलणार आहे तुझ्याशी, असे पेरेंट्स आमच्याकडे पण आहे. आणि पार्ट 2 असं आहे की मे बी इज कन्फ्युज की ह्याला मी कसं ऍड्रेस करू, त्याच्याशी मी कसं बोलू की हा माझ्याशी नीट बोलेल. सो ते कोणत्या प्रकारात येतात त्याच्यावर डिपेंड आहे. पण आपण एक जनरली असं एक हे म्हणूया की जेव्हा पण अशा मुलांना आपण भेटतो, हिअरिंग इम्पेअर्ड किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांना आपण भेटतो ना, त्यावेळेला अगदी नॉर्मली जाऊन शेक हँड करून किंवा सांगावं की माझं हे नाव आहे, तुझं काय नाव आहे, किंवा आपल्या आवडी-निवडी त्याला सांगाव्यात, ज्याच्यातनं आपल्याला कळतं की एक कॉमन कनेक्ट काय. म्हणजे आता काही लोकांना तू आणि मी, आपण दोघे कोकणातले होतो, तो एक हे कनेक्ट मिळतं आणि आपल्याला त्याबद्दल ऑटोमॅटिकली आपुलकी वाटते. सो असेच कनेक्शन्स आपल्याला त्या मुलासोबत डिस्कव्हर करायला लागतात की त्याला आणि मला कॉमन इंटरेस्ट किंवा कॉमन हे काय. मग ते काही असू शकतात की त्यांना एकत्र मॅगी खायला आवडत असेल किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी एकत्र केल्याने पण बॉन्ड क्रिएट होऊ शकतो. सो जर त्यांना तसं करायचं तर ते करू शकतात. पण ही सुरुवात एकदम छोट्या छोट्या खेळातनं होते. आणि एक की स्पीच नसेल मुलाला तर आपण जे करतो त्याला ते कळतच नाही असं वाटतं पेरेंटना. फक्त त्याला ते बोलता येत नाही. मुलांना समजावं आणि लेसन इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे म्हणून आठवतं की एक सफरचंद कट केलं लाल सुंदर आणि घेऊन गेले आणि ह्याला हे काय आहे, तर मुलं म्हणाली सफरचंद आहे. म्हणलं नाही घड्याळ आहे. ते काय बघतील ना त्याच्यातनं, यू विल नेव्हर नो. सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल. मग मी असं पण एकदा त्यांना सांगितलेलं की जे लाल असतं गोल असतं ना ते सफरचंद असतं. सो लाल आणि गोल बॉल पण आहे, तो पण सफरचंद आहे त्याच्यासाठी. सो ते त्याला पण रिलेट करतात. सो शिकवताना बोलताना स्पेसिफिक राहावं आणि हे व्हिज्युअल टूल्स वापरून मोस्टली आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्याच प्रकारे तुम्ही बॉन्ड क्रिएट करू शकता. तुमच्या मिस्टेक्स मधनं पण तो बॉन्ड क्रिएट होतो. मुलांना सोलार सिस्टीम नाही सांगता येत कधी पण, कारण दिसत नाही कोण फिरतंय, किंवा हिस्ट्री नाही शिकवतात की असं युद्ध झालं आणि मिडिएवल इंडिया असं होतं, मॉडर्न इंडिया असं आहे आणि एन्शंट इंडिया म्हणजे हडप्पा मोहिंजो असं झालेलं वगैरे. त्यांना नाही कळत. ते जे एक्झॅक्टली आहे ते त्यांना समजतं. त्यामुळे मोस्टली व्हिज्युअली विजिबल असलेल्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी कम्युनिकेट करायला पाहिजे, किंवा ज्या गोष्टी नाहीत पण व्हिज्युअली रिप्रेझेंटेड आहेत त्या पण त्यांना कळतात. म्हणजे खंडोबा आणि म्हाळसा आणि बानूची सिरियल होती तर त्यांना ते खरेच आहे तसं वाटायचं, पण ते इट्स अ मायथॉलॉजी. सो डिपेंड्स की ते कसं घेतील. सो पण इट्स फन कम्युनिकेटिंग ह्या गोष्टी. सो असाच बॉन्ड आपण त्यांच्याशी डेव्हलप करू शकतो. राईट. ह्याच्यात आपण एक पॉझिटिव्हिटी अशी बघू शकतो की इट इज नॉट मोनोटोनस. स्टुडंट्स असतात, तुम्ही त्यांच्याकडे जाता, त्यांना शिकवण्याची एक टिपिकल A+B=C असं नसतं. तर तुम्हाला ते खूप इम्प्रोवाइज करत करत त्यांच्या कलाने घेऊन त्यांच्या पद्धतीने ते खूप गमतीशीर वाटतंय मला सुद्धा आता ऐकताना. आणि आता मला ना तुम्ही तुमच्या संस्थेबद्दल थोडंसं सांगा ना. आमची संस्था 2012 मध्ये रजिस्टर केली आणि तेव्हापासून आम्ही BMC मध्ये काम करायला सुरुवात केलं. सो BMC ही एकमेव कॉर्पोरेशन आहे ज्यांच्या स्पेशल स्कूल्स आहेत. बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत जिथे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन प्रॅक्टिस केलं जातं. पण BMC एकमेव आहे ज्यांच्या 18 स्पेशल स्कूल्स आहेत, त्यातल्या 10 उर्मीने अडॉप्ट केलेल्या आहेत. आणि सुरुवात तिथूनच केली आम्ही. पण आम्हाला जसं आपण सुरुवातीला बोललो की अर्ली इंटरव्हेन्शन नाहीये, कम्युनिटीमध्ये अवेअरनेस नाहीये किंवा मेडिकल असिस्टन्स मिळायला पाहिजे, तो हे डॉट्स कनेक्ट करणं आणि इन्क्लुझिव्ह सेन्सरी फ्रेंडली कम्युनिटी क्रिएट करणं, हे ओघाने आम्हाला कळलं की हे पण करणं महत्वाचं आहे. आम्ही फक्त एज्युकेट नाही करू शकत किंवा आम्ही फक्त एम्प्लॉयमेंटवर काम नाही करू शकत. हे सगळे डॉट्स उर्मी कनेक्ट करते. सो आमच्या
बीएमसी स्कूल्स आहेत. सो प्रत्येक बीएमसी स्कूल ज्या वॉर्डमध्ये त्या वॉर्डमध्ये कम्युनिटी स्कूल पण आहे. सो मुलगा जेव्हा अर्ली इंटरव्हेन्शन पूर्ण करतो तो बीएमसीच्या शाळेत जातो. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो परत कम्युनिटीमध्ये येतो. काही मुलं बाहेर जाऊन जॉब पण करतात. पण आम्ही त्यांचे बचत गट बनवलेले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूच्याच कम्युनिटीमधनं जे शॉप्स आहेत ते त्यांना ऑर्डर देतात ते काम करायची. कारण बऱ्याच जणांना जसं इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुझिव्ह नाहीये, त्यामुळे बस आणि ट्रेन पकडून नाही जात आहेत. बरोबर. पण म्हणून ते एम्प्लॉयेबल नाहीयेत असं नाहीये. मग त्यांच्यासाठी बचत गट काढलेले जे ते मुलं चालवतात आणि आमच्या 8 मुलांना अवॉर्ड्स पण मिळालेत ते सक्सेसफुली बचत गट चालवतात म्हणून. आणि त्यांनी आता माझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड मागितलेलं आहे मार्केटिंग वगैरे करण्यासाठी, शिकण्यासाठी. आणि अंगणवाड्या असतात ज्या वॉर्ड्समध्ये आम्ही काम करतो, प्राथमिक आरोग्य केंद्र, सायन हॉस्पिटल, कुपर हॉस्पिटल आणि सगळे पोलीस स्टेशन, 73 पोलीस स्टेशन आणि चौक्या, या सगळ्यांना आम्ही आमच्या कामाशी कनेक्ट केलेलं आहे. आणि वी मेक शुअर जिथे स्पेशल मुलगा पाय ठेवतो ती जागा उर्मीची असं आम्ही समजतो आणि त्यांना कनेक्ट करत कपॅसिटी बिल्डिंग प्रॅक्टिसेसवर काम करतो. प्रत्येक वर्षी आम्ही 2000 मुलांबरोबर काम करतो, 20 स्कूल्स आणि जे आमचे पार्टनर्स आहेत त्याच्यातून. सोनाली ताई, आता जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की आता दिव्यांग मुलांचं पुढे काय? मी ह्याला वेगळ्या अर्थाने घेईन की आपण नेहमी पालकांना विचारतो ना की आता पुढे काय, किंवा ते चिंतेत असतात. मी ऑडियन्सना आणि जनरल लोकांना विचारते ज्यांच्या घरात दिव्यांग मुलं नाहीत, तुम्हीच विचार करा की पुढे काय. तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट नाही करणार का? कारण ते तुमच्या ऍक्सेप्टन्ससाठी, तुमच्या सपोर्टसाठी थांबलेले आहेत आणि तुम्हीच असं ठरवलं की नाही, माहिती नाही. सो त्यांनी पुढे काय कितीही ठरवलं तरी आपण जोपर्यंत अग्री करत नाही, ऍक्सेप्ट करत नाही, इन्क्लुजनला एनकरेज करत नाही, तोपर्यंत हे समावेशित किंवा इन्क्लुजन पॉसिबल नाहीये. म्हणजे कॉर्पोरेट्सनी अशा मुलांसाठी जागा ठेवाव्यात, त्यांना एम्प्लॉयमेंट द्यावी किंवा त्यांचे इमोशनल मेल्टडाऊन्स असतात त्यांना हँडल करायला शिकावं. इमोशनल अवेअरनेस आपापल्या ऑर्गनायझेशन्समध्ये करून त्यांच्यासोबत काम करायचा प्रयत्न करावा. कारण आता या फेजमध्ये आपण आहोत की ही मुलं बरीचशी शिकतात, कॉग्नेटिव्ह स्किल्स छान असतात, बाहेर जाऊन त्यांना काम पण करायचं असं, पण कोण काम देतच नाही. बरोबर. कारण लोक त्यांना जसं मी सांगितलं चीट करतात किंवा ऍक्सेप्ट नाही करत, की त्याला लायक नाही समजत, किंवा लायक जरी समजलो ना तरी पण तो आपल्याला पूर्ण पैसे वसूल काम करून देईल वगैरे असं माइंडसेट नसतं. सो हे दूर करून जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी ओपन करायला पाहिजेत किंवा अशा जॉब अपॉर्च्युनिटीज डिस्कवर करायला पाहिजेत. त्यामुळे आपण आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे की हे आपल्या समाजाचा भाग आहेत आणि ह्यांच्यासाठी पुढे काय करायचं आपण, हे मेक शुअर करायला पाहिजे. कारण ते एफर्ट टाकतातच आहेत. सो आता आय थिंक आपल्याकडनं काहीतरी होणं गरजेचं आहे. नाही, हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ते त्यांच्या बाजूने सगळी कामं करतायत. आपण आपल्याकडून काय तयारी दाखवतोय तेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्यांच्या ह्या कंडिशनचा, त्यांच्या ह्या परिस्थितीचा कुणीही गैरफायदा घेतला नाही पाहिजे. ही मला असं वाटतं की ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे जी प्रत्येकाला आली पाहिजे. सोनाली त्यांची आपण आता एवढ्या गप्पा मारल्या, त्यांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं. प्रत्येक चाइल्ड, प्रत्येक मूल हे स्पेशल आहे. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्यालाही आपण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत किंवा निगेटिव्ह आहेत असं आपण न म्हणता प्रत्येक एव्हरीबडी स्पेशल. मला आता असं वाटतं की मी पण एक स्पेशल चाइल्ड आहे. त्यामुळे जर का हा आपला माइंडसेट असेल ना तर आपण म्हणजे मला असं वाटतं समाज खूप वेगळा होईल, सगळ्यांचा दृष्टिकोन खूप बदलेल. आणि तुम्ही खूप छान सांगितलं की कॉर्पोरेटमध्ये सुद्धा जर का ही गोष्ट इन्क्लूड केली गेली की त्यांच्या कुवतेनुसार जर का काही जॉब प्रोफाईल्स त्यांनी ओपन केले, किंवा जसं तुम्ही म्हणालात की एक्सेल शीटचं ट्रेनिंग आहे, तसं यांच्यासाठी जर का तुम्ही काही स्पेशल ट्रेनिंग ठेवलं तर अशा मुलांना खूप मदत होईल. आपण स्वतः जर का पहिल्यांदा म्हणजे पालक म्हणून आणि समाज म्हणून सुद्धा आपण जर का ह्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली नाही तर हा आपलाच एक भाग आहे, आपलाच एक घटक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. उर्मी फाउंडेशनची संपूर्ण माहिती आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. पुढे कायच्या पुढल्या भागामध्ये आणखीन कुठले कुठले विषय हाताळले गेले पाहिजेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहेच, ते फॉलो करा. आणि पुढे कायचा एकही एपिसोड न चुकता बघण्यासाठी आपलं पुढे काय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा पुढे काय.